ईशु तू ही है हमारा प्रभु। ईशु तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। ईशु तू ही है हमारा प्रभु। ईशु तू ही है हमारा प्रभु। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करेंगे। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करेंगे। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। पवित्र आत्मा तू है यहाँ, तेरी महिमा होवे यहाँ। पवित्र आत्मा तू है यहाँ, तेरी महिमा होवे यहाँ। क्योंकि तू जो है सो है, क्योंकि तू जो है सो है। यीशु मसीह कल और आज, युगानुयुग एक सा ही है। यीशु मसीह कल और आज, युगानुयुग एक सा ही है। क्योंकि तू जो है सो है, क्योंकि तू जो है सो है। पवित्र आत्मा तू है यहाँ,
है सो है, क्योंकि तू जो है सो है। आप गाते रहे रबा रबा शांतरा। आत्मा तू है यहाँ, तेरी महिमा होवे यहाँ, पवित्र आत्मा तू है यहाँ, तेरी महिमा होवे यहाँ, क्योंकि तू जो है सो है, क्योंकि तू जो है सो है। मूसा से परमेश्वर यहोवा ने कहा, मैं जो हूं मूसा सो हूं। हालेलुया रबा साथीरी अंदरे। आज मेरे और आपके सामने वही खुदावन, वो युगान युग एक सा है। हालेलुया रबा जिके थीरी भी, वही आत्मा जिसने मसीह यीशु को मृतकों में से जिलाया, वही पवित्र आत्मा आज हमारे बीच में मौजूद है। हालेलुया, वही पवित्र आत्मा आज मेरे और आपके अंदर वास करना चाहता है और वास करते हैं। हालेलुया रबा शांदला रबा रबा दिरबा शक्तना दिरबा शांतरा रबा रबा। हालेलुया, हम पवित्र आत्मा को हालेलुया आमंत्रित करें। हालेलुया रिबा लबा शांदला रबा। हालेलुया पवित्र आत्मा, we welcome you in our midst God। हम कुछ भी नहीं है पवित्र आत्मा, हमारी मंडली कुछ भी नहीं है प्रभु, हमें अंदर बाहर जानने वाले परमेश्वर। मंडे को हम क्या कर रहे थे प्रभु जी, बुधवार को हम क्या सोच रहे थे, शुक्रवार को हम कहां गए थे, सब कुछ आपके सामने है परमेश्वर। अपने लहू से आज इस सुबह के वक्त हमें धो लीजिए। आइए कम ऑन प्रभु के लोगों, परमेश्वर के लोगों, प्रभु से एक शुद्धिकरण को मांगे। यदि आप अपने पापों से पश्चाताप करना चाहते हैं, प्रभु के सामने पश्चाताप करें। परमेश्वर के भय के साथ में और आप प्रभु जी की हुजूरी में उपस्थित हैं। हालेलुया, धन्यवाद के साथ परमेश्वर के फाटकों से प्रवेश करते हुए परमेश्वर के भवन में हम उपस्थित हैं। आभारी हृदय के साथ हम पवित्र आत्मा के सामने उपस्थित हैं। रिखा लबा रहा दना दिरे रे खेतरे रे गेदरे। पवित्र आत्मा तू है यहाँ, तेरी महिमा होवे यहाँ, पवित्र आत्मा तू है यहाँ, तेरी महिमा होवे यहाँ, क्योंकि तू जो है सो है, क्योंकि तू जो है सो है। आई इनवाइट जो बच्चे जो मीडिया में आप हेल्प कर रहे हो, जो इंस्ट्रूमेंट्स बजा रहे हैं, आप अपने हृदय को खोलकर अपने परमेश्वर की आराधना में एंगेज करें अपने हार्ट्स को। करते हैं तेरी हम स्तुति, मिलके गाए हृदय की गहराइयों से, करते हैं तेरी हम स्तुति, और ऊंची आवाज में हृदय की हमारा प्रभु यीशु तू ही है,
जगत को ऊंची आवाज में तेरे महिमा के बादल घेरे इस जगह को। पुकारे हे प्रभु छू ले हम सभी को। हे प्रभु तू छू ले हम सभी को। तेरे आत्मा की वर्षा बरसे इस जगह पर। तेरे आत्मा की वर्षा बरसे इस जगह पर। चंगाई और छुटकारा होवे यीशु के नाम। यीशु का नाम चंगाई और छुटकारा होवे यीशु के नाम से। हे प्रभु तू छू ले हम सभी को। हे प्रभु तू छू ले हम सभी को। तेरे महिमा के बादल मूसा की तरह मांगे घेरे इस जगह को। ऊंची आवाज में प्रिय लोगों तेरे महिमा के बादल आवे घेरे इस जगह को। मैं तुझसे मिलकर ही जाऊंगा प्रभु। हे प्रभु छू ले हम सभी को। हे प्रभु छू ले हम सभी को। चंगाई और छुटकारा होवे यीशु के नाम से। ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। ओ महिमा गाएं आप, प्रभु के लोग गाएं। आइए प्रभु की हुजूरी में खड़े हो जाएं। आइए हम सब प्रभु यीशु मसीह की हुजूरी में खड़े हो जाएं। ऊंचा सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ओ माय
ऊंचा, सबसे ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। अपने मुंह को खोल कर क्या हम प्रभु की आराधना कर सकते, सभी प्रभु के लोगों। हालेलुया, ऊंची आवाज में ओ रामा मामा ना सातिरे। हालेलुया, मुंह को खोलकर प्रभु की आराधना करे। रीमा मामा ना सितिरे रे खतरबा। जो आपको आता है, जिस तरह से आपको आता है, आप अपने मुंह को खोलकर प्रभु यीशु मसीह की तारीफ करें, प्रभु यीशु मसीह की बढ़ाई करें। बच्चे, जवान, सभी उम्र के लोगों, हालेलुया, अपने मुंह को खोलकर अपने बनाने वाले परमेश्वर की स्तुति करें, तारीफ करें, बढ़ाई करें। रीबा मामा ना गड़ा राधला रबालबा। धन्यवाद यीशु बोलना आता तो आप वही बोले। हालेलुया बोलना चाहते तो आप हालेलुया बोले। मुंह को खोले। रीबा मामा हाथुना रगसेरे। प्रिय भाइयों से अनुरोध है, प्रिय बहनों से अनुरोध है, अपने मुंह को खोलकर, आवाज को उठाकर यीशु मसीह आपके उद्धारकर्ता की आराधना करें। समाहान राधिरी ओ रामा मामा मामा ना खतिरी ले रे बेरे बेरे बे। हालेलुया, आराधना करें अपने मुंह को खोलकर। ती मामा 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 ना तीरा बाबा मामा मामा ना रखतने रे बे। इस धोखे में से बाहर निकले कि मैं चुप रहकर भी आराधना कर सकता हूँ। हम भवन में हालेलुया परमेश्वर का मुंह खोलकर, आवाज उठाकर, जिंदों की जमीन पे रहने वालों की तरह हम आराधना करने के लिए आए हैं। हालेलुया, बच्चे, संडे स्कूल बच्चे अपने मुंह को खोलकर यीशु मसीह, वी प्रेज यू जीसस, थैंक यू जीसस, हालेलुया बोले। हालेलुया, तारीफ करें, अपने मुंह को खोलकर तारीफ करें। ओ मामा 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 रखना रबा लिखा मामा मामा महिमा हो तेरी। प्रभु के लोग मुंह को खोलकर तारीफ करें प्रभु का। री बाबा 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 हमेरा सीखे री हंदला बाबा। Jesus we praise you Lord। सीखे मैंने हमेरा गना से तेरे बिरिया सीमा महादना निगस्य तेरे। आपको पता है आप किसके दरबार में आए हैं? आप यीशु राजा के दरबार और मंडली में बैठने के लिए आए हैं। हालेलुया, कितने लोगों को ये मालूम है? अपने हाथों को उठाकर जिन लोगों को मालूम है, हालेलुया, ये कैसा राजा है। हालेलुया, स्क्रीन पर हालेलुया हम आपके समझने के लिए पिक्चर को दिखाना चाहते हैं। आप देख सकते हैं अपने आंखों को खोलकर। हालेलुया, ये राजा सिंहासन पर बैठा था और सिंहासन पर बैठने से पहले इस राजा का दृश्य कुछ ऐसा था। प्रियो, आज सुबह आराधना के इन समयों में पवित्र आत्मा ने मेरे हृदय पे उस बात को दिया। हमारे प्रभु यीशु मसीह की निंदा करते हुए यहूदियों ने, रोमी साम्राज्य ने उनको चिढ़ाते हुए, उनकी निंदा करते हुए, उनकी मजाक उड़ाते हुए, उनके क्रूस के ऊपर क्या लिखा आपको पता है? ध्यान से सुने मेरी ओर। क्या लिखा था? ये है यहूदियों का राजा, जीसस किंग ऑफ नाजरेथ। हालेलुया, आप अपनी आंखों को खोल सकते हैं प्रियो। हालेलुया, ये राजा है, ये राजा था, राजा है और राजा रहेगा। हमारा राजा सिंहासन, स्वर्गीय सिंहासन पर बैठा था और बैठा हमेशा रहेगा। लेकिन इसके दरमियान वो क्रूस का पिक्चर दिखाना बेटे, क्रूस का पिक्चर। इसके पहले जो क्रूस पर ये राजा मेरे लिए और आपके लिए क्रूस पर उन्होंने अपना जान दिया।
हालेलुया। कितने लोगों को समझ में आ रहा है क्यों हमारे जीवन में कुछ असर नहीं होता है, क्यों हमें किसी को हमसे कुछ बोलना पड़ता है। इस पिक्चर को देख के यदि आपको एहसास है कि मेरे जीवन में उद्धार हुआ है, मसीह मेरे लिए आया, मेरे पति के लिए नहीं, मेरे बच्चों के लिए नहीं, मेरे लिए आया, वो जो कहते हैं हालेलुया अपने हाथों को उठाकर हालेलुया, आप मसीह यीशु राजा के दरबार में आप आते हैं। हर रविवार आप मसीह यीशु राजा के दरबार में आते हैं। परमेश्वर के राज्य में एक ही राजा है, हालेलुया, एक ही राजा है। वो कौन है? हालेलुया, बोलो राजा यीशु मसीह की, बोलो राजा यीशु मसीह की। उसके राज्य में हालेलुया मूर्ख को भी प्रवेश है। उसके राज्य में हर तरह के, पिछले हफ्ते हमने उस चीज को गाया था, पंडित भी आते, मूर्ख भी आते हैं, हालेलुया, शिक्षित भी आ सकते हैं, अशिक्षित भी आ सकते हैं। आप सुंदर हो, कुरूप हो, हालेलुया, लंगड़े हो, लूले हो, स्वस्थ हो, हालेलुया। जितने लोगों को समझ में आ रहा है ताली बजाकर हालेलुया मसीह यीशु को आराधना दें। और जोर से ताली बजाया जा सकता है। हालेलुया रमाना सांथेरेरेबे, अपने मुंह को खोलते हुए अन्य भाषाओं में ताली बजाते हुए यीशु राजा की स्तुति करे। हालेलुया, ऊंची आवाज में रिखा मामा मामा ना गडा रगदल रबा रबा, हालेलुया रिखा तना रबा। आज सुबह हमारी मंडली में प्रभु यीशु मसीह अपने प्रिय लोगों, सुनिए, प्रभु अपने आनंद से मुझे और आपको भरना चाहता है। कितने लोगों को समझ में आ रहा है? अपने आनंद से, बोलिए प्रभु के आनंद से, यीशु के आनंद से। जो नीता अंबानी और मुकेश अंबानी को अरबों रुपए से नहीं मिल सकता, वो आनंद हालेलुया यीशु मसीह मुझे और आपको देना चाहता है। तैयार है? तो ऐसे खड़े रह के, सावधान पोजीशन में खड़े रहने से वो आनंद नहीं मिलेगा। हालेलुया। जवान बच्चे, हालेलुया, किड्स चर्च के बच्चे सब आगे आ जाओ और मुड़ के खड़े हो जाओ। आ जाओ सारे बच्चे, आगे आ जाओ। हम मिलकर जो ये 2 गीत गाने जा रहे हैं, प्रभु के लोगों सब मिलकर आराधना नाचते हुए गाते हुए देंगे। हालेलुया। आइए बच्चों, आ जाओ, कोई बात नहीं। और आज हम जब ये गीतों को गाकर प्रभु को आराधना देंगे, यहां पर कोई भी आराम से सावधान पोजीशन में खड़ा नहीं रहेगा, लेकिन सब नाचते हुए गाएंगे, ठीक है? हालेलुया। अभी आप आंखें खुले रख के आराधना कर सकते हैं, क्योंकि गीत के बोल भी देखते हुए आपको गाना है। हालेलुया। देखिए, हम पिक्चर दिखा रहे हैं मरियम मगदलिनी किस तरह से प्रभु यीशु मसीह के लिए भूखी थी। आप भी उसी भूख और प्यास के साथ प्रभु की हुजूरी में उपस्थित हो। ओके बच्चों, हमने आपको आगे क्यों खड़ा किया है? अंकल आंटीज को देखने के लिए नहीं, आराधना करने के लिए। ओके आयुष, हम नाच सकते हैं? ओके ओके अभिषेक, हालेलुया। मिलकर सारे बच्चे सब ताली बजाते हुए हम प्रभु को, यीशु को आराधना देंगे। राज के लोग ताली बजाते हुए, मुस्कुराते हुए, राज के लोग। राज के लोग स्तुति करें, क्योंकि यीशु राजा हुआ। देश के लोग आनंद करें, क्योंकि यीशु राजा हुआ। राज के लोग स्तुति करें, क्योंकि यीशु राजा हुआ।
हालेलुया। मुझे लगता है हमें समझ में नहीं आया। अब जो नहीं नाचेगा, मैं आपके पास आके आपको सामने खड़ा करके हम नाचेंगे। आमीन। ऐसे नहीं चलेगा। हालेलुया। प्रभु यीशु ने सब कुछ मेरे और आपके लिए दिया है। हालेलुया। हम गांव में अगर नाच के गा सकते तो आपको यहाँ किसने रोका? कोई नहीं। आपको जज कर रहा है तो करने दो। हालेलुया। जिसने आपके लिए जान दिया है, आप उसके लिए। हालेलुया। दीप भी, आप भी खड़े होके, दिनेश आप भी, हालेलुया, मिलके हालेलुया नाचे और अपने अपने रुमाल को नदियां ताली बजाए जब गाएंगे, घूम कर गाएंगे। यस, बच्चे भी नाचेंगे। नदियां ताली बजाए, पहाड़ झूम उठे, मैदान प्रफुल्लित, स्मिता भाभी, समंदर गरज उठे, नदियां ताली बजाए, पहाड़ झूम उठे, मैदान प्रफुल्लित हो, समुद्र गरज उठे। नदियां ताली बजाए, पहाड़ झूम उठे, ओ मैदान प्रफुल्लित हो, समंदर गरज उठे। तेरी करुणा कैसी अनमोल है, ओहो तेरी सच्चाई आकाश मंडल में है। नाच के गाओ। तेरी करुणा कैसी अनमोल है, तेरी सच्चाई आकाश मंडल में है। ओ तेरी धार्मिकता ऊंचे पर्वत समान, ओ तेरे सारे नियम अथाह सागर समान। तेरी धार्मिकता ऊंचे पर्वत समान, तेरे सारे नियम अथाह सागर समान। घूम के नदियां ताली बजाए, पहाड़ झूम उठे, ओ मैदान प्रफुल्लित हो, समुद्र गरज उठे। घूम के नदियां ताली बजाए, पहाड़ झूम उठे, मैदान प्रफुल्लित हो, समुद्र गरज उठे। यहोवा महानो स्तुति के योग्य है। आओ सराहो, मिलकर उसको भजो। यहोवा महानो स्तुति के योग्य है, इसलिए आओ सराहो, मिलकर उसको भजो। ओ उसके सामर्थ की, Amen, I believe that. उसके प्रेम की कोई सीमा नहीं, उसके सामर्थ की कोई तुलना नहीं, उसके प्रेम की कोई सीमा नहीं। घूम के नदियां ताली बजाए, पहाड़ झूम उठे। एक सेकेंड। हालेलुया। कोई भी ऑफेंड नहीं होना। हमारे लिए क्रूस पर जानते हुए प्रभु को हम बीच बीच में जगह को भूलकर, हमारा स्टेटस भूलकर हम प्रभु को आराधना दें, दाऊद राजा की तरह। राजश्री सिस्टर, यस, हम जब नदियां ताली बजाएं गाएंगे, कैसे गाएंगे? भाई लोग को भी माफी नहीं है, टैक्स नहीं है, अंकल लोग को भी हम मिलकर नदियां ताली बजाए, पहाड़ झूम उठे, मैदान प्रफुल्लित हो, समंदर गरज उठे। ओ नदियां ताली बजाए, पहाड़ झूम उठे,
दुर्गापुर के वातावरण से जाने पाए। समुंदर गरज उठे, राज राज के लोग स्तुति करे क्योंकि यीशु राजा हुआ। देश देश के लोग आनंद करे क्योंकि यीशु राजा हुआ। राज राज के लोग स्तुति करे क्योंकि यीशु राजा हुआ। देश देश के लोग आनंद करे क्योंकि यीशु राजा हुआ। नदियाँ ताली बजाए, पहाड़ झूम उठे, मैदान प्रफुल्लित हो, समंदर गरज उठे। नदियाँ ताली बजाए, पहाड़ झूम उठे, मैदान प्रफुल्लित हो, समुंदर गरज उठे। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी। ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी। तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुई समाप्ति, हारा शैतान मिली पापों से। तेरी मौत से तेरी है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। Amen. तेरी मौत से मिली है आजादी, Oh, ये आपके रोक साथ। सके ना हमें अब कोई शक्ति। तेरे भवन में, तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। हमें हालेलुया भरपूरी भरपूर आनंद की भरपूरी 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 आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि जीवन में संतुष्टि 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 यीशु में संतुष्टि। भरपूरी भरपूर आनंद की भरपूरी 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 आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि जीवन में संतुष्टि 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 यीशु में संतुष्टि। मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे। मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। ओ मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे। मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। मिलके ओ तेरे भवन में आनंद की भरपूरी। खुल के नाच के प्रभु की आराधना करे। ओ यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूर है। हालेलुया यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। एक और बार भरपूरी भरपूर आनंद की भरपूरी 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 आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि जीवन में संतुष्टि 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 जीवन में संतुष्टि। भरपूरी
ലഭിക്കുമാറാകട്ടെ. परमेश्वर के नाम को महिमा मिलने पाए. ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ ഇവിടെ കടന്നു വരുവാനും സ്നേഹമുള്ള നിങ്ങളുടെ മുഖങ്ങളെ കണ്ട് ദൈവത്തെ ആരാധിപ്പാനും ദൈവം തന്ന അവസരത്തിനായി ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്യും. एक और बार यहाँ पर आने के लिए, आपसे मुलाकात करने के लिए प्रभु ने अवसर दिया, उसके लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ. ചില മാസങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഇവിടെ കടന്നു വന്ന് നിങ്ങളോടൊപ്പം ദൈവത്തെ ആരാധിച്ച് മടങ്ങിപ്പോയി. कुछ महीनों पहले मैं आया था, आपके साथ में आराधना करके वापस मैं केरल गया था. വീണ്ടും ദൈവം ഇവിടെ കൊണ്ടുവന്നു. वापस प्रभु मुझे यहाँ पर लेकर आया. കർത്താവിന്റെ ദാസൻ പാസ്റ്റർ വർഗീസ് അവറുകൾ വളരെ സുഖമില്ലാത്ത നിലയിലായിരുന്ന വിവരം അറിഞ്ഞാണ് ഇപ്പോൾ ഓടി വരുവാനിടയായത്. और प्रभु के दास की तबीयत खराब, जब हमारे पास में ये जानकारी मिली तो हम उनसे मुलाकात करने के लिए तुरंत केरल से यहाँ पर आए. ഇവിടെ വന്നപ്പോൾ കർത്താവിന്റെ ദാസനെ അല്പ ആശ്വാസത്തോടെ കാണുവാനിടയായി. അതിനായി ദൈവത്തിന് സ്തോത്രം और ചെയ്യും. प्रभु ने जो राहत अपने दास को दी है, उसके लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देना चाहता हूँ. കഴിഞ്ഞ നാളുകളിൽ ഞങ്ങളെയും കുടുംബമായി ദൈവം പരിപാലിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. पिछले दिनों में परिवार से प्रभु हमें भी चलाता रहा. ഞങ്ങളുടെ കുഞ്ഞുങ്ങളെ ഇവിടെ ദൈവം സൂക്ഷിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. हमारे बच्चों को परमेश्वर ने यहाँ पर सहायता की. എല്ലാ വിധത്തിലും ദൈവം തന്ന എല്ലാ നന്മകളെ ഓർത്ത് ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്യും. सारी भलाइयों के लिए, सारी आशीषों के लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ. ഇവിടെ കർത്താവിന്റെ മഹത്വമുള്ള ശുശ്രൂഷയിലായിരിക്കുന്ന ബഹുമാന്യ കർത്തൃദാസൻ പാസ്റ്റർ സന്തോഷ് വർഗീസ്, और यहाँ पर सेवकाई करे प्रभु के दास पास्टर संतोष, അദ്ദേഹത്തിന്റെ കുടുംബം, उनका परिवार, ഇവിടെ കടന്നു വന്നിരിക്കുന്ന ശ്രേഷ്ഠന്മാരായ ദൈവദാസന്മാർ, और जितने प्रभु के लोग यहाँ पर आए हुए आप सभी को, ബഹുമാന്യരായ ദൈവജനങ്ങൾ, और जितने उपस्थित विश्वासी लोग हैं, കുഞ്ഞുങ്ങൾ ഏവർക്കും വേഗമരുതവനായ യേശു കർത്താവിന്റെ ധന്യനാമത്തിൽ എൻ്റെ आप സ്നേഹവന്ദനം सभी को അറിയിക്കുന്നു. प्रभु यीशु मसीह के नाम में मेरा सलाम, मेरा अभिनंदन मैं कहता हूँ. ഇന്നത്തെ ആരാധനയിൽ ഇത്രത്തോളം ദൈവമേ അനുഗ്രഹിച്ചതിനായി ഞാൻ ദൈവത്തിന് നന്ദി കരയറ്റുകയാണ്. और प्रभु ने यहाँ तक हमारी मदद की, उसके लिए मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ. ദൈവത്തെ ആരാധിപ്പാൻ വിളിച്ചവർ മിണ്ടാതെ ഇരുന്നാൽ അടുത്ത് കിടക്കുന്ന കല്ലുകൾ ആർത്തു വിളിക്കുമെന്ന് കർത്താവിന്റെ വാസനോട് ഓർപ്പിച്ചു. और यहाँ पर याद दिलाया गया कि यदि प्रभु के नाम से बुलाए गए लोग प्रभु की आराधना नहीं करेंगे तो परमेश्वर किसको बोलेगा? पत्थरों को बोलेगा, और वे प्रभु की आराधना करने लगेंगे. പാറ പോലെ ഉറച്ചു നിന്ന പലരും ഇന്ന് ദൈവത്തെ ആരാധിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. आज बहुत सारे लोग जो एक समय में पत्थर के समान थे, आज जीवते परमेश्वर की आराधना कर रहे ഈ हैं. ആരാധനയുടെ പ്രാരംഭ നിമിഷങ്ങളിൽ നാം നമ്മെ തന്നെ ഒന്നൊരു ശോധന ചെയ്യണം. और ये सारी बातों में हमें अपने आप को परखने की जरूरत है. ആരാധനയ്ക്കായി വിളിക്കപ്പെട്ട നാം വേണ്ടവണ്ണം ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നുണ്ടോ എന്ന് നാം ശോധന ചെയ്യണം. हमें अपने आप को जांचना है कि मैं और आप जिन्हें प्रभु ने आराधना करने के लिए बुलाया है, क्या हम सही रीति से वचन अनुसार हम आराधना कर रहे हैं. കർത്താവ് നമ്മെ വിളിച്ച് വേർതിരിച്ചതിന്റെ പരമപ്രധാനമായ ഉദ്ദേശം ദൈവത്തെ ആരാധിക്കുക എന്നുള്ളതാണ്. प्रभु ने हमें बुलाया है, अलग किया है, उसका मुख्य कार्य यह है हम परमेश्वर की आराधना करें. അത് ദൈവം നമ്മിൽ നിന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നു. और वह प्रभु हमसे चाह रहा है. ഈ ദിവസങ്ങളിൽ ദേശത്ത് നടക്കുന്ന സംഭവങ്ങളെ കണ്ടുകൊണ്ട് നമുക്ക് ദൈവത്തെ ആരാധിപ്പാനിടയാകണം. हमारे आसपास के माहौल के बीच में प्रभु चाहता है कि हम उसके आराधना करने वाले आराधक बन जाएं. സന്തോഷിപ്പാനുള്ളതും അപ്പോൾ തന്നെ സങ്കടപ്പെടാനുള്ളതുമായ അനേക സംഭവങ്ങൾ ലോകത്തിൽ നടക്കുന്നുണ്ട്. हमारे चारों ओर कई बातें हैं, कुछ बातें हमें दुखी करती है, कुछ बातें हमें आनंदित करती है. ऐसा एक माहौल हमारे चारों ओर है. എന്നാൽ യേശു കർത്താവ് പറഞ്ഞു, നിങ്ങളുടെ ഹൃദയം കലങ്ങിപ്പോകരുത്. प्रभु यीशु मसीह ने कहा कि तुम्हारा मन व्याकुल ना होने पाए. എന്നിൽ വിശ്വസിപ്പീൻ, എന്റെ പിതാവിലും വിശ്വസിപ്പീൻ. मुझ पर विश्वास करो, मेरे पिता पर भी विश्वास ഞാൻ करो. പോയി നിങ്ങൾക്ക് സ്ഥലമൊരുക്കിയാൽ വീണ്ടും വന്ന് നിങ്ങളെ എന്റെ അടുത്തിരുത്തുവാൻ ചേർത്തുകൊള്ളും. मैं जाऊंगा और स्थान तैयार करके तुम्हें मेरे साथ बिठाने के लिए मैं ले जाऊंगा. ആ സംഭവം നടക്കാൻ പോകുകയാണ്. वह घटना होने वाली है. ആകയാൽ നമുക്ക് വളരെ ജാഗ്രതയോടെ വേർപാടോടെ വിശുദ്ധിയോടെ ദൈവത്തെ ആരാധിച്ച് और മുന്നേറാം. इसलिए ये जरूरी है कि हम पवित्रता में और अलगाई में अपने जीवन को यापन करें. മുഖവര പറഞ്ഞ് ഞാൻ അധികം സമയം എടുക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. मैं सीधे वचन की ओर जाना चाहूंगा. ദൈവാത്മാവ് എൻ്റെ ഉള്ളിൽ പ്രേരിപ്പിച്ച ഒരു തിരുവചനം നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ വെച്ച് ചില കാര്യങ്ങൾ ഓർപ്പിച്ച് ദൈവസന്നിധിയിലിരിക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. प्रभु ने जो पद भाग मेरे दिल में दिया है वो मैं आपके बीच में बांटना चाहूंगा. നമുക്കെല്ലാവർക്കും വളരെ സുപരിചിതമായ ഒരു വേദഭാഗം 23-ാം സങ്കീർത്തനം, भजन संहिता 23 അതിന്റെ 4-ാം വാക്യം വായിക്കാം. और उसका चौथा पद. भजन संहिता 23 उसका 23 का 4. മലയാളത്തിൽ ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു, കൂരിരുൾ താഴ്വരയിൽ കൂടെ നടന്നാലും ഞാൻ ഒരനർത്ഥവും ഭയപ്പെടുകയില്ല, നീ എന്നോടുകൂടെ ഇരിക്കുന്നുവല്ലോ. और हिंदी में वो चौथा पद, चाहे मैं घोर अंधकार से भरी हुई तराई में होकर चलूं तो भी हानि से न डरूंगा, क्योंकि तू मेरे साथ रहता है.
സങ്കീർത്തനക്കാരൻ ഇങ്ങനെ പറയുന്നു, എൻ്റെ ജീവിതം ഒരു അന്ധകാരത്തിന്റെ താഴ്വരയിൽ കൂടെ കടന്നു പോകേണ്ടി വന്നാലും, അങ്ങനെ എനിക്ക് പോകേണ്ടി വന്നാലും ഞാൻ ഒരു അനർത്ഥമോട് ഭയപ്പെടുകയില്ല എന്ന്. എന്തുകൊണ്ടെന്നാൽ നീ എന്നോട് കൂടെ ഇരിക്കുന്നു. और भजनकार कह रहा है कि चाहे मेरे जीवन में घोर अंधकार से भरी हुई तराई से होकर मुझे गुजरना पड़े, लेकिन मैं वहां पर डरूंगा नहीं, क्योंकि मैं अकेला नहीं हूं, मेरा परमेश्वर मेरे साथ में है। നമുക്കറിയാം, ഇത് ദാവീദ് എഴുതിയ സങ്കീർത്തനമാണ്. दाऊद के द्वारा रचित ये भजन है। यह ഇസ്രായേലിലെ മധുരഗായകനായിരുന്ന, ഇസ്രായേലിന്റെ രാജാവായിരുന്ന ദാവീദ് രചിച്ച സങ്കീർത്തനം. और इजराइल के राजा के रूप में, इजराइल के गायक के रूप में प्रसिद्ध दाऊद के द्वारा रचा हुआ भजन। ഈ സങ്കീർത്തനത്തിൽ വെറും 6 വാക്യമേ ഉള്ളൂ. 6 पद है इस भजन के अंदर, അതെല്ലാം വളരെ അർത്ഥസമ്പുഷ്ടമായ വാക്യങ്ങളാണ്. लेकिन ये 6 पदों में अपनी गहराई छिपी हुई है। ഇതിൽ ഏറ്റവും അതിപ്രധാനമായ വാക്യമാണ് നമ്മൾ വായിച്ചത്. और उसमें से एक महत्वपूर्ण पद है, चौथा पद जो हमने यहाँ पर पढ़ा। അവിടെ വായിച്ചത്, കൂരിരുൾ താഴ്വരയിൽ കൂടെ നടന്നാലും അനർത്ഥം ഭയപ്പെടുകയില്ല. वहां लिखा है कि चाहे मैं घोर अंधकार से भरी हुई तराई में होकर चलूं तो भी हानि से न डरूंगा। ഇംഗ്ലീഷിൽ അത് വായിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു, വാലി ഓഫ് ഡെത്ത്. और अंग्रेजी अनुवाद में है कि मृत्यु की तराई, ऐसा शब्द आया है। മരണത്തിന്റെ താഴ്വരയിൽ കൂടെ നടന്നാലും ഞാൻ ഒരു അനർത്ഥവും ഭയപ്പെടുകയില്ല. मृत्यु की तराई से होकर मुझे गुजरना पड़े तो भी मैं न डरूंगा। പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പലപ്പോഴും മരണത്തിന്റെ താഴ്വരയിൽ കൂടി, അല്ലെങ്കിൽ പ്രതികൂലത്തിന്റെ കാഠിന്യമേറിയ താഴ്വരയിൽ കൂടി കടന്നു പോകേണ്ട അവസ്ഥകൾ ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. मेरे और आपके जीवन में कई बार ऐसी अवस्थाएं आई है जहां पर हमें भी अंधकार से भरे हुए तराई में से होकर जाना पड़ा। അവിടെയൊക്കെ നാം ഭയപ്പെട്ട സമയത്ത്, അവിടെയൊക്കെ നാം വ്യാകുലപ്പെട്ട് എന്തു സംഭവിക്കുന്നറിയാതെ നിരാശപ്പെട്ട സമയങ്ങളിൽ നമ്മെ കരം പിടിച്ച് നടത്തിയ ഒരു ദൈവമുണ്ട്. और कई बार हम भयभीत हो गए, हम निराश हो गए, लेकिन ऐसे समयों में भी हमारे हाथ को थाम कर हमें बाहर निकालने वाला परमेश्वर। 84 സങ്കീർത്തനം 6 വാക്യത്തിൽ ഇങ്ങനെ എഴുതുന്നു, കണ്ണുനീർ താഴ്വരയിൽ കൂടെ അവർ കടക്കും, എന്നാൽ അവർ അതിനെ ജലാശയമാക്കി തീർക്കും. भजन संहिता 84 का 6 में लिखा है कि आंसू की वादी से होकर गुजरना पड़े, लेकिन वे उसे स्तोत्रों का स्थान बना देते। ഇതെല്ലാം കാണിക്കുന്ന ദൈവജനം ഒരു പ്രതികൂലത്തിന്റെ സാഹചര്യത്തിലൂടെ കടന്നു പോകേണ്ടി വരും. അവിടെ നിങ്ങളെ പരിപാലിക്കാൻ, നമ്മെ പരിപാലിക്കുവാൻ മനുഷ്യന്റെ കരം വരികയില്ല, അവിടെ പരിപാലിക്കാൻ ദൈവത്തിന്റെ കരമാണ്. और कहने का तात्पर्य कि मैं और आप जब इस संसार में जीवन यापन करते हैं, कई बार ऐसी हालात आएगी जहां पर हमें मदद करने वाला कोई नहीं मिलेगा। हमें लगेगा कि हमारा जीवन अंधकार से भरी हुई तराई से गुजर रहा है, लेकिन मैं आपको कहना चाहूंगा, वहां पर आप अकेले नहीं है। आपका परमेश्वर आपकी सहायता करने के लिए आपके करीब रहता है। സങ്കീർത്തനക്കാരന് ദാവീദ് സങ്കീർത്തനം എഴുതുമ്പോൾ അത് ഏതെങ്കിലും മ്യൂസിക് ടീമിന്റെ കൂടെ നിന്ന് എഴുതിയതോ അല്ലെങ്കിൽ ഏതെങ്കിലും സന്തോഷത്തിന്റെ അവസ്ഥകൾ എഴുതിയതോ ഒന്നുമല്ല. അദ്ദേഹത്തിന്റെ അനുഭവത്തിൽ നിന്ന് പിറന്നതാണ് സങ്കീർത്തനങ്ങൾ. और दाऊद ने जब इस गीत को रचा, किसी धुन को याद करके उसने नहीं रचा, किसी को सुनाने के लिए भी उसने नहीं रचा, लेकिन उसके जीवन के अंदर जब वो दर्द के माहौल में से गुजर रहा था, वहां पर उसने अनुभव किया और अपने अनुभवों को गीत का शब्द उसने दिया। വേദപുസ്തകത്തിൽ കൂരിരുളിന്റെ താഴ്വരയിൽ കൂടെ അഥവാ മരണനിഴലിൽ കൂടെ കടന്നുപോയി ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യത്തിന്റെ അത് വിടുതൽ അനുഭവിച്ച അനേക ഭക്തന്മാരെ കുറിച്ച് കാണുവാൻ കഴിയും. और बाइबल में ऐसे बहुत सारे लोगों के जीवन को हम देख सकते हैं जो अंधकार की तराई में से होकर गुजरे, मृत्यु की वादी में से होकर गुजरे। ऐसे लोगों के बारे में हम देख सकते हैं। അവർ തെറ്റ് ചെയ്തിട്ടില്ല, അവർ ചെയ്ത തെറ്റെന്ന് പറയുന്ന, അവർ ദൈവത്തെ ആത്മാർത്ഥമായി സ്നേഹിച്ചു പിന്തുടർന്നുള്ളത് മാത്രമാണ് അവർ ചെയ്ത തെറ്റ്. उन्होंने कोई गलती नहीं की थी, वे प्रभु के पीछे चलने वाले लोग थे, धर्मी लोग थे, भले लोग थे। എങ്കിലും അവരുടെ ജീവിതത്തിൽ മരണനിഴലിന്റെ താഴ്വരകൾ പലപ്പോഴും വരുവാനിടയായി. लेकिन उनके जीवन में भी अंधकार की तराई से होकर उन्हें गुजरना पड़ा। അങ്ങനെയുള്ള ഭക്തന്മാരെ എല്ലാം എടുത്തു പറയുവാൻ നമ്മുടെ പക്കൽ സമയമില്ല. और ऐसे बहुत सारे लोग हैं, सबका वर्णन करने का समय मेरे पास नहीं है। 1-2 പേരുടെ ജീവിത അനുഭവത്തിൽ ദൈവം ചെയ്തതായ അത്ഭുതങ്ങളെ ചൂണ്ടിക്കാണിച്ച് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ദൈവം ചെയ്യാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന നന്മകളെ ഓർപ്പിച്ച് ഇരിക്കുവാൻ കർത്താവിൽ ആഗ്രഹിക്കുന്നു. 1-2 लोगों के जीवन से कुछ बातों को मैं आपके बीच में रखना चाहूंगा। നമ്മൾ പ്രാരംഭത്തിൽ ദാവീദിനെ, സങ്കീർത്തനക്കാരൻ ദാവീദിനെ കുറിച്ച് തന്നെ
ഒന്ന് രണ്ട് കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞ് മുൻപോട്ട് പോകാം. दाऊद के जीवन को यदि हम समझने का प्रयास करेंगे, ദാവീദ് ഒരു ആട്ടിടയനായിരുന്നു. वो एक चरवाहा था, भेड़ को चलाने वाला व्यक्ति. അവന്റെ വീട്ടിലെ ഏറ്റവും ഇളയ പുത്രനായിരുന്നു, എങ്കിലും അവൻ ആ വനാന്തരങ്ങളിൽ പാർത്തുകൊണ്ടിരുന്നു. और घर में सबसे छोटा था, लेकिन वो जंगलों में भेड़ों को चराया करता था. അവിടെ ആടുകളെ മേയിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന സമയം അവൻ വെറുതെ ഇരിക്കുകയല്ല, അവൻ ദൈവത്തിന് സ്തുതി പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുക. आज जब वो भेड़ों को चलाया करता था, वहां पर भी वो परमेश्वर की स्तुति आराधना करने वाला व्यक्ति ആ ദാവീദിന്റെ ജീവിതത്തിൽ കടന്നു വന്ന ഒരു വലിയ മരണനിഴലിന്റെ താഴ്വര. और उस दाऊद के जीवन में भी वो मृत्यु की वादी से होकर गुजरा. ഒരിക്കൽ ഇസ്രായേലുമായി യുദ്ധം ചെയ്യാൻ ഫെലിസ്തർ വന്നു. और इजराइल से युद्ध करने के लिए जब फलिश्ती लोग आए, 1 ശമൂവേൽ പുസ്തകം 17-ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ നമുക്ക് മനസ്സിലാക്കുവാൻ കഴിയുന്നു. पहला शमूएल 17वें अध्याय में हम देख पाते हैं, അവിടെ ഫെലിസ്ത്യർ വന്ന് ഒരു മലഞ്ചരിവിൽ പാളയമടിച്ചു. और हम देखते हैं कि वहां पर फलिश्ती लोग एक और उन्होंने तंबू लगाया, ആ മലയുടെ ഇപ്പുറത്തെ ചരിവിൽ ഇസ്രായേൽ ജനവും പാളയമടിച്ചു കിടക്കുക. और दूसरी ओर इजराइल के लोगों ने अपने छावनी को लगाया था. പെട്ടെന്ന് ഫിലിസ്ത്യരുടെ നടുവിൽ നിന്ന് ഒരു മല്ലൻ, അഥവാ ഒരു അരോഗദൃഢഗാത്രനായ ഒരു മല്ലൻ, ഒരു ഭീകരമായ മനുഷ്യൻ ഇറങ്ങി വന്ന് ഇസ്രായേൽ ജനത്തെ വെല്ലുവിളിക്കാൻ തുടങ്ങി. और हम पहला शमूएल 17वें अध्याय में हम देखते हैं कि वहां पर फलिश्तियों के मध्य में से एक व्यक्ति जिसका नाम गोलियात था, वह आता है और इजराइल के लोगों को चुनौती दे रहा है. അവനെ ഇറങ്ങി വന്നപ്പോൾ തന്നെ ഇസ്രായേൽ ജനമെല്ലാം പേടിച്ചോടിയെന്നാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. और वहां लिखा है कि उस पुरुष को देखकर सब इजरायली अत्यंत भय खाकर उसके सामने से भागे. കാരണം അവൻ അത്ര ഭീകരനായിരുന്നു. क्योंकि वो देखने में इतना बड़ा था, അവന്റെ കയ്യിലെ ആയുധങ്ങൾ സാധാരണ മനുഷ്യൻ എടുക്കുവാൻ കഴിയുന്ന തരത്തിലുള്ള അല്ലായിരുന്നു. और उसके हाथ में जो युद्ध के हथियार थे वो काफी खतरनाक थे. അതിന്റെ അളവുകളെല്ലാം ഇവിടെ പറയുന്നുണ്ടതെല്ലാം ഞാൻ എടുത്തു പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. उसकी लंबाई चौड़ाई वगैरह वहां पर लिखी हुई है. എന്നാൽ അവൻ കടന്നു വന്ന് വെല്ലുവിളിച്ചു, നാം തമ്മിൽ യുദ്ധം ചെയ്യുന്ന എന്തിന്? നിങ്ങളുടെ നടുവിൽ നിന്ന് ഒരു വ്യക്തിയെ തെരഞ്ഞെടുത്ത് വിടുകയും ഞാനും അവനുമായി യുദ്ധം ചെയ്യാം. ആര് ജയിക്കുന്നോ അവർ ജയിക്കുകയും മറ്റുള്ളവർ അടിമകളായി തീരുകയും ചെയ്യണമെന്ന് പറഞ്ഞു. और हम देखते हैं कि गोलियात ने आकर बोला कि क्यों हम दो सेनाएं आपस में लड़े, फलिश्ती की ओर से मैं आ रहा हूं, तुम्हारी ओर से एक व्यक्ति को भेज दो और जो भी जीतेगा उसकी सेना जीत जाएगी. പല ദിവസങ്ങളിൽ ഈ വെല്ലുവിളി തുടർന്നുകൊണ്ടിരുന്നു. और हम देखते हैं कई दिनों तक कोई सामना करने के लिए नहीं आया. ഇസ്രായേൽ സൈന്യത്തിന് നടുവിൽ നിന്ന് ഒരു ധീരനും മുമ്പോട്ട് വന്നില്ല. इजराइलियों के बीच में से कोई भी आगे नहीं आया. സാധാരണ മനുഷ്യരെക്കാളും ഉയരം കൂടിയ, തോൾ മുതൽ പൊക്കം കൂടിയ ശൗൽ രാജാവ് പോലും മുമ്പോട്ട് വന്നില്ല. हम देखते हैं कि शाऊल भी डील डोल वाला व्यक्ति था, लेकिन वह भी नहीं आया. എന്നാൽ അങ്ങനെ ഇരിക്കുമ്പോൾ ദാവീദ്, ബാലനായ ദാവീദ് തന്റെ സഹോദരന്മാരുടെ ക്ഷേമം അന്വേഷിക്കുവാൻ വേണ്ടി ഈ പടക്കളത്തിലേക്ക് വരികയാണ്. हम देखते हैं ऐसे समय में दाऊद अपने भाइयों का हालचाल पूछने के लिए वहां पर आया था. അവിടെ വരുമ്പോഴാണ് ദാവീദിന്റെ ചെവിയിൽ ഈ വെല്ലുവിളി മുഴങ്ങുന്നത്. और वहां पर दाऊद इस बात को सुनता है. ദൈവത്തെക്കുറിച്ച് സ്നേഹമുള്ളവൻ, ദൈവത്തെക്കുറിച്ച് അറിയാവുന്നവൻ, ആത്മാവിന്റെ ശക്തി തന്റെ മേൽ വ്യാപരിക്കുന്ന ബാലനായ ദാവീദിന്റെ ചെവിയിൽ ഫിലിസ്ത്യന്റെ വെല്ലുവിളി മുഴങ്ങിയപ്പോൾ അവന്റെ രക്തം തിളയ്ക്കാൻ തുടങ്ങി. और हम देखते हैं कि जैसे दाऊद ने गोलियात की उस चुनौती को सुना, उसने निर्णय ले लिया, इस चुनौती का सामना मैं करूंगा. അവിടെ ദാവീദ് അതിനെക്കുറിച്ച് പലരോട് ചോദിക്കുന്നതും ഒടുവിൽ ദാവീദിനെ ശൗൽ തന്റെ പടച്ചട്ട ധരിപ്പിക്കുന്നു. അത് അവന് നടക്കാൻ ശീലമില്ലാത്തതുകൊണ്ട് അത് ഇല്ലാതെ അവൻ തന്റെ സ്വന്തം വസ്ത്രം ധരിച്ച് മുന്നോട്ട് പോകുന്നതായിട്ട് കാണാം. और हम देखते हैं कि दाऊद जब गोलियात का सामना करने के लिए जाने का निर्णय लिया, शाऊल ने चाहा कि शाऊल के वस्त्र को वो धारण कर ले, लेकिन दाऊद जो है उस वस्त्र को धारण करके चल भी नहीं पाया. इसलिए दाऊद जैसा वह था वैसा वह उसका सामना करने के लिए ദാവീദിന്റെ കയ്യിൽ ആയുധങ്ങളൊന്നുമില്ല. അവന്റെ കയ്യിൽ ഒരു കല്ലും തോട്ടിൽ നിന്നെടുത്ത് 5 കല്ലുകളും കവണിയുമല്ലാതെ അവന്റെ ആയുധമൊന്നുമില്ല. हम देखते हैं कि दाऊद के पास में कोई बड़े हथियार नहीं थे. उसने गोफन लिया और कुछ पत्थरों को लिया. ദാവീദിനെ കണ്ടപ്പോൾ ഗോലിയാത്ത് അവനെ നിന്ദിക്കാൻ തുടങ്ങി. और हम देखते हैं कि जैसे गोलियात ने दाऊद को देखा, उसकी वो ठट्टा उड़ाने लगा. ആ ഗോലിയാത്ത് വിളിച്ചു പറഞ്ഞു, നീ ഇങ്ങനെ കല്ലും കവണിയായിട്ടൊക്കെ എന്റെ നേരെ വരുവാൻ ഞാൻ എന്താ ഒരു നായാണോ? നിന്നെ ഞാനിന്ന് കൊല്ലുമെന്ന് പറഞ്ഞു. और हम देखते हैं कि गोलियात वहां पर कह रहा है कि क्या मैं कुत्ता हूं कि तू ये पत्थर लेकर मेरे सामने आ रहा है. ദാവീദ് അതിന് തക്ക മറുപടി അല്ല കൊടുത്തത്. दाऊद ने जवाब वो नहीं दिया जो गोलियात चाह रहा था. ആ ഫെലിസ്ത്യനെ നിന്ദിക്കുവാൻ ദാവീദ് തയ്യാറായില്ല.
उसके नीचा दिखाने के लिए वो बोलना कुछ नहीं। അവിടെ വായിക്കുമ്പോൾ നമുക്ക് മനസ്സിലാക്കാൻ വാക്യങ്ങളൊന്നും ഞാൻ ഇപ്പോൾ എടുക്കുന്നില്ല. और वहां पर कई बातें उस अध्याय से आप पढ़ सकते हैं। ദാവീദ് പ്രതിപക്ഷ ബഹുമാനത്തോടു കൂടി ദാവീദ് പറഞ്ഞു, ഞാൻ നീ നിന്ദിക്കുന്ന ഇസ്രായേൽ സൈന്യനിരയുടെ ദൈവമായ സൈന്യങ്ങളുടെ യഹോവയുടെ നാമത്തിൽ നിന്റെ നേരെ വരുന്നെന്ന് പറഞ്ഞു. और हम देखते हैं कि वहां पर दाऊद कहता है कि मैं सेनाओं के यहोवा के नाम से तेरे पास आता हूं जो इस्राएली सेना का परमेश्वर है। ഇന്ന് ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ വന്ന ജീവനത്തോട് ചോദിക്കട്ടെ, നിങ്ങൾ ആരുടെ നാമത്തിലാണ് ആരാധിക്കാൻ വന്നിരിക്കുന്നത്? प्रिय, मुझे और आपको समझना है कि हम किसके नाम से आराधना करने के लिए यहाँ पर एकत्रित हुए। ഞാനും നിങ്ങൾ ആരാധിക്കുന്ന ദൈവം ആരെന്ന് നമുക്ക് ബോധ്യമുണ്ടോ? मैं और आप आराधना करने वाला परमेश्वर कौन है, वो एहसास हमारे अंदर होना। ദാവീദ് പറയുന്നു, ഇസ്രായേൽ സൈന്യങ്ങളുടെ ദൈവമായ യഹോവയുടെ നാമത്തിൽ വരുന്നു. और दाऊद कहता है कि मैं सेनाओं के यहोवा के नाम से तेरे पास आता हूं। എന്റെ നിങ്ങളുടെ നേരെ ശത്രു വെല്ലുവിളിക്കുമ്പോൾ പോരുകളും പോരാട്ടങ്ങളും പ്രതികൂലങ്ങളും വിട്ടുകൊണ്ട് മരണത്തിന്റെ താഴ്വരയിൽക്കൂടെ നമ്മെ നടത്തുവാൻ ശത്രു ആഗ്രഹിക്കുമ്പോൾ ധൈര്യത്തോട് പറയുവാൻ കഴിയുമോ? ശത്രുവേ, ഞാൻ എന്റെ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ നിന്ന് വരുന്നെന്ന് പറയാൻ കഴിയുമോ? प्रियो, मेरे और आपके व्यक्तिगत जीवन के, पारिवारिक जीवन के खिलाफ जब शत्रु अलग अलग योजनाएं बनाकर आता है, चाहे वो बीमारी होगी या अन्य किसी प्रकार की विपरीत परिस्थितियां होगी, लेकिन चाहे कुछ भी क्यों न हो, उसके बीच में हमें विश्वास करना है कि हम अकेले नहीं है। सेनाओं का यहोवा हमारे साथ में है और उसके नाम से उस समस्या का हम सामना करने जा रहे हैं। यह विश्वास हमारे अंदर होना है। തിരുവചനം പറയുന്നു, പിശാചിനോട് എതിർത്ത് എന്നാൽ അവൻ നിങ്ങളെ വിട്ട് ഓടിപ്പോകും. वचन में लिखा है कि शत्रु का सामना करेगा तो वो तुझे छोड़कर भाग खड़ा होगा। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ വേദനകൾ വരുമ്പോൾ, രോഗങ്ങൾ വരുമ്പോൾ, സങ്കടങ്ങൾ വരുമ്പോൾ രക്ഷപ്പെടുവാൻ മാർഗമില്ലെന്ന് ചിലപ്പോൾ ചിന്തിച്ചു പോകുന്ന അവസരങ്ങളിൽ ഭയപ്പെടരുത്, നിന്നെ രക്ഷിക്കുന്ന ഒരു ദൈവം നിന്റെ കൂടെയുണ്ട്. मेरे और आपके व्यक्तिगत जीवन में जब समस्याएं आती है, चुनौतियां आती है, मैं आपसे कहना चाहूंगा, हमें डरने की जरूरत नहीं है। हमें वहां से बाहर निकालने के लिए सामर्थ रखने वाला एक परमेश्वर मेरे लिए और आपके लिए उपलब्ध है। ദാവീദ് ഗോലിയാത്തിന്റെ കയ്യിലിരുന്ന വലിയ പരിചയോ, അവന്റെ പരിചയക്കാരന്റെ കയ്യിലിരുന്ന വലിയ പരിചയോ, അവന്റെ കയ്യിലിരുന്ന വലിയ കുന്തങ്ങളോ ഒന്നും ദാവീദ് കണ്ടില്ല. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. दाऊद की नजर गोलियात के हथियारों में नहीं थी। ദാവീദ് കണ്ടത് സൈന്യങ്ങളുടെ യഹോവയെ മാത്രമാണ് കണ്ടത്. അവിടെ ഇറങ്ങി വന്ന് ദാവീദിനെ മരണതാഴ്വരയിൽ നിന്ന് വിടുവിക്കുവാൻ കടന്നു വന്ന ദൈവത്തിന്റെ മഹാസാന്നിധ്യം കണ്ടുകൊണ്ട് അതിൽ മനസ്സിലാക്കിക്കൊണ്ട് ദാവീദ് മുന്നോട്ട് ഓടി. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. और हम देखते हैं कि दाऊद इस बात को जान रहा था कि मुझे हथियारों की परवाह नहीं है, गोलियात की लंबाई चौड़ाई की परवाह नहीं है, क्योंकि मुझे मालूम है मैं किसके नाम से यहां पर खड़ा हूं। और उस पहचान के द्वारा दाऊद उसका सामना करता है। ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്ന ഒരു ഭക്തന് പ്രതികൂലത്തിന്റെ വലിപ്പം പ്രശ്നമല്ല, മുമ്പിൽ നിൽക്കുന്ന ശത്രുവിന്റെ വലിപ്പം നമുക്ക് പ്രശ്നമല്ല, രോഗത്തിന്റെ കാഠിന്യം നമുക്ക് പ്രശ്നമല്ല. നാം ദൈവത്തിൽ ആശ്രയിക്കുന്നുവെങ്കിൽ, യഹോവയാം ദൈവത്തിന്റെ നാമത്തിൽ ഞാൻ നിന്റെ നേരെ വരുന്നവനെ വെല്ലുവിളിച്ചാൽ അവൻ നമ്മെ വിട്ട് ഓടിപ്പോകും. പ്രൈസ് ദി और ലോർഡ്. मुझे सुनने वाले प्रियो, मेरे और आपके व्यक्तिगत जीवन के, पारिवारिक जीवन के खिलाफ जब कितनी भी समस्याएं क्यों ना आ जाए, उन समस्याओं को देखकर हमें डरना नहीं है। प्रभु के नाम से हमें खड़े रहना है, और जब हम खड़े रहेंगे उन विपरीत समस्याओं के ऊपर हम जय को हासिल कर पाएंगे। അവിടെ ദാവീദ് ഏലാ താഴ്വര എന്ന താഴ്വരയിലാണ് നിൽക്കുന്നത്. ഇസ്രായേൽ ജനത്തിനും ദാവീദിനും ഒരുപോലെ ആ താഴ്വര ഒരു മരണത്തിന്റെ താഴ്വരയായിരുന്നു. और हम देखते हैं कि जब वो युद्ध भूमि में वो खड़ा था, वास्तविकता में युद्ध भूमि मृत्यु की तराई होती है, ऐसे स्थान में वो खड़ा है। ആ താഴ്വരയിൽ നിൽക്കുമ്പോൾ ദാവീദിന് ഗോലിയാത്തിന്റെ വലിപ്പം കണ്ട് ഭയം തോന്നിയില്ല. അവൻ പറഞ്ഞു, ഞാൻ നീ നിന്ദിക്കുന്ന യഹോവയുടെ നാമത്തിൽ ഞാൻ നിന്റെ നേരെ വരുന്നെന്ന് പറഞ്ഞ് അണിക്ക് നേരെ അവൻ ഓടിയെന്ന് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നു. और हम देखते हैं कि वहां पर उस युद्ध भूमि के अंदर जब गोलियात तलवार और अन्य हथियारों को लेकर आया, दाऊद वहां पर कहता है कि मैं तो अपने परमेश्वर के नाम से इसका सामना करूंगा, और उस प्रकाशन में वह खड़ा हो गया। ഗോലിയാത്ത് നോക്കിയപ്പോൾ ഒരു ബാലനായ ചെറുപ്പക്കാരൻ, പവിഴ നിറമുള്ളവൻ, കോമളരൂപി, അവന് യുദ്ധമറിയത്തില്ല, ആടിനെ മേയിച്ചുകൊണ്ടിരുന്നവനാ, അവൻ ഇങ്ങോട്ട് വരട്ടെ, ഒറ്റ വെട്ടിന് അവനെ രണ്ടു തുണ്ടാക്കുമെന്ന് പറഞ്ഞ് ഗോലിയാത്ത് അങ്ങനെ നിൽക്കുകയാണ്.
और गोलियात जब देखता है वो एक छोटे बालक को देख रहा है जिसको युद्ध आता नहीं, जिसके पास में हथियार नहीं। गोलियात ने सोचा ये क्या करेगा, ये तो 2 मिनट में मैं इसको निपटा दूंगा। ദൈവത്തെ സേവിപ്പാൻ നമ്മെ വിളിക്കുമ്പോൾ, ദൈവം നമ്മെ വിളിച്ചു വേർതിരിക്കുമ്പോൾ നാം പറയരുത് എനിക്ക് അറിവില്ലേ, ഞാൻ ബാലനാണ്, എന്നെ കൊണ്ട് കഴിവില്ലെന്ന് പറഞ്ഞ് നാം മാറി നിൽക്കരുത്. ഹാലേലൂയ. നാം ദൈവ കഴിവ് തരുവാനും നമ്മെ കരങ്ങൾ ഉയർത്തുവാനും നമ്മുടെ ദൈവത്തിന് കഴിയും. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. और मेरे और आपके व्यक्तिगत जीवन में चाहे चुनौतियां कितनी भी बड़ी क्यों न हो, लेकिन कभी भी चुनौतियों के सामने हमें घबराना नहीं है, हमें डरना नहीं है, हमें निराश नहीं होना है। हमारे अंदर एक भरोसा होना चाहिए, मेरे परमेश्वर की सहायता से मैं यहां पर जय को पाऊंगा, मैं आगे बढ़ूंगा। उस विश्वास के साथ में हमें कदमों को आगे बढ़ाना है। ഇവിടെ ദാവീദ് ഹാലേലൂയ അവൻ ആ തോട്ടിൽ നിന്നെടുത്ത കല്ല് അവന്റെ കവണിയിൽ ഒരു കല്ല് വെച്ച് അതേ ഉന്നം പിടിച്ച് ആ ഗോലിയാത്തിന് നേരെ എയ്യുവാൻ തുടങ്ങി. और हम देखते हैं कि दाऊद ने अपने थैली में हाथ डालकर उसमें से पत्थर निकाला, गोफन में रखकर उस गोलियात के खिलाफ मारा। അവന് വാളില്ല, കുന്തമില്ല, പരിചയില്ല, ഒന്നുമില്ലെങ്കിലും അവൻ ദൈവത്തിൽ ആശ്രയിച്ചുകൊണ്ട് ആ ഒറ്റ കല്ലെറിഞ്ഞതേ ഉള്ളൂ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हम देखते हैं कि दाऊद के पास में तलवार नहीं थी, भाला नहीं था, उसके पास में गोफन था और पत्थर था जिसको वो भेड़ बकरियों को चलाते समय इस्तेमाल में लेता था। लेकिन गोलियात को पराजित करने के लिए दाऊद के हाथ का पत्थर, उसके हाथ का गोफन ही पर्याप्त था। കല്ല് അയക്കുമ്പോഴും ദാവീദ് ഗോലിയാത്തിനെ അല്ല നോക്കുന്നത്, പിന്നെയോ സർവശക്തനായ ദൈവത്തിന്റെ വലിയ കാര്യത്തിലേക്ക് അവൻ കണ്ണു ചെല്ലുന്നത്. और हम देखते हैं कि दाऊद जब गोफन चला रहा था उसकी नजरें गोलियात पर नहीं थी, उसकी नजरें परमेश्वर पर टिकी हुई थी, क्योंकि उसको मालूम था मेरी सहायता मेरे परमेश्वर ही की ओर से आती है। പ്രിയമുള്ളവരെ, അവന്റെ കയ്യിൽ നിന്ന് പോയ കല്ല്, उसके हाथ से निकला हुआ वो पत्थर ഗോലിയാത്തിന്റെ ശരീരത്തെ എങ്ങും കൊള്ളുകയില്ല. കാരണം അവന്റെ ശരീരമെല്ലാം മൂടി വെച്ചിരിക്കുക ആയുധങ്ങൾ കൊണ്ട്. और गोलियात ने अपने पूरे शरीर के अंदर बचाव के लिए ढालों को पहन रखा था। सामान्य रीति से पत्थर उसके शरीर को कहीं भी प्रभावित नहीं कर सकता, इस प्रकार की वस्त्र धारणा थी उसकी। എന്നാൽ ആ കല്ല് ചെന്ന് അവന്റെ നെറ്റിക്ക് തന്നെ കൊണ്ടു. लेकिन हम वहां पर देखते हैं कि दाऊद के हाथ से निकला हुआ पत्थर उस फलिश्ती के माथे पर लगा। കല്ലുകൊണ്ട് ഗോലിയാത്ത് കവിണ് വീണെന്ന് എഴുതിയിരിക്കുന്നു. और वह लिखा है कि वह भूमि पर मुंह के बल गिर गया। ഒരു ഭക്തൻ അതേക്കുറിച്ച് ഇങ്ങനെയാ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. और एक व्यक्ति ने इस प्रकार से कहा है, കല്ല് നമ്മൾ നിൽക്കുമ്പോൾ ഇങ്ങനെ ഒരു കല്ല് നമ്മുടെ നെറ്റിക്കൊണ്ടാൽ നാം കവിണ് വീഴത്തില്ല, മലന്നേ വീഴത്തുള്ളൂ. और किसी के सिर पर पत्थर लगे, कोई पत्थर मारे तो वो आगे नहीं गिरेगा, वो पीछे की ओर गिरना चाहिए। പിന്നെ എങ്ങനെ ഗോലിയാത്ത് കവിണ് വീണു? लेकिन गोलियात के लिए लिखा है कि वो भूमि पर मुंह के बल गिरा। ആ ഭക്തൻ അതേക്കുറിച്ച് പറഞ്ഞതിനാണ് ദാവീദിന്റെ കല്ലുകൊണ്ടല്ല ഗോലിയാത്ത് കവിണ് വീണത്, ദാവീദിന്റെ പുറയിൽ നിന്നിരുന്ന സർവശക്തനായ ദൈവത്തിന്റെ കരം അവന്റെ പെടലിക്ക് ഒരെണ്ണം കൊടുത്ത് അവൻ കവന്നു വീണെന്നാ പറഞ്ഞു. और एक भक्त ने इस प्रकार से कहा कि दाऊद के हाथ से पत्थर तो जरूर निकला, लेकिन गोलियात नीचे उस पत्थर के बल पर नहीं गिरा, उस परमेश्वर के हाथ के द्वारा गिरा जिसकी ओर दाऊद की नजरें लगी हुई थी। മരണനിഴലിന്റെ താഴ്വരയിൽ കൂടെ കടന്നുപോയ ദാവീദിനെ രക്ഷിപ്പാൻ സർവശക്തനായ ദൈവം അവന്റെ കൂടെ യുദ്ധക്കളത്തിൽ ഇറങ്ങി വന്ന ദൈവമാണ്. और मृत्यु की वादी में से दाऊद गुजरा, लेकिन वहां पर अपने बचाव के लिए परमेश्वर के हाथ को उसने चक्कर जाना। അങ്ങനെയെങ്കിൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ കടന്നു വരുന്ന പ്രതികൂലങ്ങളുടെ നടുവില് മരണനിഴലിൽ കൂടെ താഴ്വരയിൽ കൂടെ നമ്മെ നടത്തുമ്പോൾ ഹല്ലേലൂയ ഭയപ്പെട്ടു പോകരുത്, വ്യാകുലപ്പെടരുത്. അതിന് നടുവിലും നിന്നോടുകൂടെ ഇറങ്ങി വന്ന് നടക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. मेरे और आपके जीवन में मृत्यु की वादियों में से होकर जब हम गुजरे, हमें डरने की जरूरत नहीं है। हमारी मदद करने के लिए, सहायता करने के लिए परमेश्वर अपने हाथ को बढ़ाता है। അവൻ മരണത്തിന്മേൽ അധികാരമുള്ള ദൈവമാണ്. और उसके पास में सब बातों का अधिकार है। അവൻ പ്രകൃതിയുടെ മേൽ അധികാരമുള്ള प्रकृति ദൈവമാണ്. के ऊपर उसका अधिकार है, അവന് പിശാചിന്റെ മേൽ അധികാരമുള്ള शत्रु ദൈവമാണ്. के ऊपर भी उसका अधिकार है। അങ്ങനെയെങ്കിൽ നമുക്ക് പിശാചിനെ ഭയപ്പെടേണ്ട കാര്യമില്ല. यदि ऐसा है तो शत्रु की किसी चुनौती से हमें डरने की जरूरत नहीं है। പിശാചിന്റെ മേൽ അധികാരമുള്ള ദൈവമാണ്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हर बात के ऊपर नियंत्रण प्रभु का है।
കർത്താവ് പറഞ്ഞു പാമ്പുകളെയും തേളുകളെയും ശത്രുവിന്റെ സകല ബലത്തെയും ചവിട്ടുവാൻ ഞാൻ നിങ്ങൾക്ക് അധികാരം തരുന്നു. और यीशु मसीह ने कहा कि सांपों को, बिच्छुओं को, शत्रुओं को अपने पैरों तले कुचलने का अधिकार मैंने तुझे दिया है. പ്രിയമുള്ളവരെ, രക്തത്താൽ വീണ്ടെടുക്കപ്പെട്ട എനിക്കും നിങ്ങൾക്കും ആ അധികാരം ലഭിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അത് പോരികൾ വരും, പീഡകൾ വരുമ്പോൾ ശത്രുവിന്റെ പോരികൾ വരുമ്പോൾ നാം എന്തിനു ഭയപ്പെടുന്നു? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. और मेरे और आपके व्यक्तिगत जीवन में जब हमें वो अधिकार मिला है तो हमें डरने की जरूरत नहीं है. समस्याएं तो आएगी, चुनौतियां तो आएगी, लेकिन वहां पर हमें निडर होकर आगे कदमों को बढ़ाना है. ശത്രുവിനെ എതിർത്ത് നിൽക്കണമെന്നാൽ നിന്നെ വിട്ട് ഓടിപ്പോകും. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. और यदि हम शत्रु का सामना करेंगे वो हमें छोड़कर भाग खड़ा होगा. മരണത്തിന്റെ താഴ്വര, കൂരിലുണ്ട് താഴ്വര, ഒരു പക്ഷെങ്കിൽ എന്റെ നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ കടന്നു വരാം. എന്നാൽ അതിന് നടുവിൽ വെടിവെക്കുന്ന ഒരു ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യം നമ്മോട് और हर प्रकार के अंधकार की परिस्थिति के मध्य में से हमें बचाने की सामर्थ्य रखने वाला परमेश्वर. അതുകൊണ്ട് ദാവീദ് പറഞ്ഞ കൂരിൽ താഴ്വരയിൽ കൂടി ഞാൻ നടന്നു പോകും, ഒരനർത്ഥവും ഞാൻ ഭയപ്പെടുകയില്ല. എന്തുകൊണ്ടാ? നീ എന്നോട് കൂടെ ഇരിക്കുന്നു. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. इसलिए दाऊद कह रहा है कि मैं घोर अंधकार से भरी हुई तराई में होकर चलूं तो भी हानि से न डरूंगा क्योंकि तू मेरे साथ रहता. നമ്മുടെ കഴിഞ്ഞകാല ജീവിതങ്ങളിൽ പലപ്പോഴും നമ്മൾ ഈ അനുഭവത്തിൽ കടന്നു പോയിട്ടില്ലേ? വലിയ രോഗം നമ്മെ പിടിച്ചിട്ടില്ലേ? ഡോക്ടർമാർ വിധി എഴുതിയില്ലേ? ഇത് മുന്നോട്ട് പോകുകയില്ല, ഇത്ര നാളുകൂടെ പോകുകയുള്ളൂ എന്ന് പറഞ്ഞ് വിധി എഴുതിയില്ലേ? എന്നാൽ അതിന്റെ നടുവിലും ഇറങ്ങി വന്ന മരണത്തിന്റെ താഴ്വര നിന്നെ വെടിപ്പിച്ച് ഇന്നും ആരോഗ്യത്തോടും ബലത്തോടും ആയുസ്സോടും നിർത്തുന്നത് ദൈവത്തിന്റെ കരുണയാണെന്ന് മനസ്സിലാക്കണം. और आपको समझना है कि मेरे और आपके जीवन में कितनी बार हम भी ऐसे दुखी परिस्थितियों से, विपरीत परिस्थितियों से होकर गुजरे, लेकिन उन सारी परिस्थितियों में से परमेश्वर की सहायता का हाथ हमारे ऊपर प्रकट हुआ. उसने हमें बाहर निकाला, उसने हमें स्थिर किया, उसने हमें सुरक्षित रखा. മരണത്തിന്റെ താഴ്വരയിൽ കൂടെ കടന്നുപോയി ജീവിതത്തിൽ വിടുതൽ പ്രാപിച്ച ഒരു ഭക്തനെ കൂടി ചൂണ്ടിക്കാണിച്ച് എന്റെ വചന വിശ്വാസം അവസാനിപ്പിക്കാൻ പോകുകയാണ്. और वचन में से एक भाग और मैं आपके बीच में रखना चाहता हूं इस बात को साबित करने के लिए कि मृत्यु की तराई में बचाने वाला एक परमेश्वर आज भी हमारे लिए जीवित है. അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 27-ാം അധ്യായം, प्रेरितों का कार्य 27वां अध्याय. അതിലെ ഒന്നോട്ട് എല്ലാ വാക്യങ്ങളും വായിക്കേണ്ടതാണെങ്കിൽ ഞാൻ എല്ലാ വാക്യത്തിലേക്കും പോകുന്നില്ല. അതിന് 12-ാം വാക്യം. और प्रेरितों का कार्य 27वां अध्याय और उसका 19वें पद में से कुछ बात मैं आपको बोलना चाहूंगा. और तीसरे दिन उन्होंने अपने हाथों से जहाज का साज सामान भी फेंक दिया. जब बहुत दिनों तक न सूर्य न तारे दिखाई दिए और बड़ी आंधी चलती रही तो अंत में हमारे बचने की सारी आशा जाती रही. വിശുദ്ധനായ പൗലോസ് ബന്ധനസ്ഥനായി റോമിലേക്ക് യാത്ര ചെയ്യുന്ന ഒരു സംഭവമാണ് അവിടെ और വിവരിക്കുന്നത്. 27वें अध्याय में हम पौलुस के बारे में सीखते हैं जिसे बंदी बनाकर जहाज में रोम की ओर ले जाया जा रहा था. കൈസരെ അഭയം ചൊല്ലിയത് കൊണ്ട് കൈസരുടെ മുമ്പിൽ നിർത്തേണ്ടതിന് വേണ്ടി റോമയിലേക്ക് പൗലോസിനെ കൊണ്ടുവന്ന സന്ദർഭമാണ്. और उसे बंदी बनाकर रोम के अंदर जो सम्राट था कैसर उसके सामने उसे ले जाया जा रहा था. പൗലോസ് ഉൾപ്പെടെ 276 പേർ ആ കപ്പലിലുണ്ട്. और लगभग 276 लोग उस जहाज में थे. ക്രേത്ത എന്ന് പറയുന്ന തുറമുഖത്ത് വന്ന് അവിടുന്ന് വിടാൻ തുടങ്ങുമ്പോൾ പൗലോസ് പറഞ്ഞു, ഇവിടുന്ന് കപ്പൽ വിടരുത്, വഴിയാത്രയിൽ നമുക്ക് അനർത്ഥമുണ്ടാകുമെന്ന് പറഞ്ഞു. और हम देखते हैं कि 27वें अध्याय के 13वें पद में वो जहाज क्रेते नामक एक स्थान पर खड़ा था और पौलुस ने कहा कि अभी नहीं जाना, लेकिन लोगों ने उसकी बात को न मानते हुए जहाज को वहां से आगे वो ले गए. സാധാരണക്കാരനായ ഒരു തടവുള്ളിയുടെ വാക്ക് കേൾക്കാൻ കപ്പലിന്റെ ഉടമസ്ഥനോ കപ്പലിന്റെ ക്യാപ്റ്റനോ തയ്യാറായില്ല. और उसकी पौलुस की बात को मानने के लिए कोई तैयार नहीं हुआ. അങ്ങനെയല്ലയോ ലോകത്തിൽ നമ്മുടെ ഇടയിൽ നടക്കുന്ന സാധാരണക്കാർ വ്യക്തി പറയുന്ന വാക്ക് ആരും ശ്രദ്ധിക്കാറില്ല, അതുപോലെ ആ ചെയ്യുവാൻ ആഗ്രഹിക്കുമില്ല. आज भी यही तो होता है. एक साधारण व्यक्ति कोई बात बोलेगा, कोई अधिकारी उस बात को सुनने के लिए तैयार नहीं होगा. वही चीज यहां पर भी हुई. അവർ കപ്പൽ മുന്നോട്ട് ഓടിച്ചു. और हम देखते हैं कि जहाज को उन्होंने आगे बढ़ाया. അതിന്റെ താഴെ വാക്യം 11-ാം വാക്യമൊക്കെ ഇങ്ങനെ എഴുതിയിരിക്കുന്നത്, അവർ പോകുമ്പോൾ തെക്കൻ കാറ്റ് മന്ദമായി ഊതുന്നത് കൊണ്ട് ഞങ്ങളുടെ കാര്യം സാധിച്ചു എന്ന് വിചാരിച്ചു. और हम देखते हैं कि जब उन्हें लगा कि दक्षिणी हवा बहने लगी तो उन्हें लगा कि अब हम जहाज आगे बढ़ सकता है और उस रीति से वे आगे बढ़े. എന്നാൽ അല്പസമയം കഴിഞ്ഞപ്പോൾ അവർക്ക് നേരെ ഉഗ്രനായ ഒരു അതെ ആ കാറ്റ് അടിക്കുവാൻ തുടങ്ങി. ഈശാന മൂലനപ്പെട്ട നേരെ അടിക്കാൻ. लेकिन 14वें पद में लिखा है कि थोड़ी देर में जमीन की ओर से एक बड़ी आंधी उठी. കപ്പലിന് മുന്നോട്ട് പോകുവാൻ കഴിയാതെ വണ്ണം
ഈശാനമൂലം എന്ന കൊടുങ്കാറ്റ് അതിനെ അമ്മാനമാടാൻ തുടങ്ങി. Praise और the Lord. आंधी जहाज पर लगी तो जहाज आगे नहीं बढ़ पाया. അവർ കപ്പലിന്റെ സാധനങ്ങളെല്ലാം കടലിൽ കളയുന്നു. और हम देखते हैं कि वो जहाज के अंदर से सामान उठाकर फेंकने लगे കപ്പലിന്റെ ഭാരം കുറയ്ക്കുന്നു. जाके जहाज का वजन कम हो जाए. കടൽ ശാന്തമാകുന്നില്ല. समुद्र शांत नहीं हो रहा. എല്ലാവരും കപ്പലിൽ വെള്ളത്തിൽ മുങ്ങിപ്പോകുമെന്നുള്ള അത് ധാരണയോടെ അവിടെ ആയി और ഭയത്തോടെ हर व्यक्ति भयभीत हो गया कि हमारा अंत यहाँ पर हो जाएगा. ഒരു മരണത്തിന്റെ നിഴലിൽ കൂടെ അവർ കടന്നു പോകുകയാണ്. मृत्यु की वादी से होकर वे ഏത് गुजरे. സമയത്ത് ഈ കപ്പൽ വെള്ളത്തിൽ സമുദ്രത്തിൽ മുങ്ങിപ്പോകാം. ये नाव जहाज कभी भी डूब सकता है. എന്നാൽ ചില നാളുകൾ ഇങ്ങോട്ട് കഴിഞ്ഞ് ഏതാണ്ട് അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്ന ഏതാണ്ട് 14 ദിവസം രാവും പകലും സൂര്യനെയോ ചന്ദ്രനെയോ കാണാതെ അവർ കടലിൽ കൂടെ അലഞ്ഞു നടന്നു. और वहां पर लिखा है कि लगभग 14 दिन तक अंधकार के माहौल में वे लोग वहां पर रहे. ഓടി പൗലോസ് അവരോട് പറഞ്ഞു, നിങ്ങൾ ആരും ഭയപ്പെടേണ്ട, നമ്മുടെ പ്രാണങ്ങൾക്ക് ഒരു കേടും സംഭവിക്കത്തില്ല, മറിച്ച് ഈ കപ്പൽ തകരുമെന്ന് പറഞ്ഞു. पौलुस वहां पर कहता है तुम्हें भयभीत होने की जरूरत नहीं, किसी के प्राण को कोई विपत्ति नहीं होगी. 22-ാം വാക്യത്തിൽ ഇങ്ങനെ പൗലോസ് പറയുന്നു, ഞാൻ സേവിച്ചു നിൽക്കുന്നവനായ എൻ്റെ ദൈവത്തിന്റെ ദൂതൻ കഴിഞ്ഞ രാത്രി എൻ്റെ അടുത്ത് നിന്ന് എന്നോട് പറഞ്ഞു. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. 22वें पद में लिखा है कि अब मैं तुम्हें समझाता हूं कि ढाढ़स बांधो, क्योंकि तुम में से किसी के प्राण की हानि न होगी. ദൈവത്തിന്റെ ദൂതൻ പൗലോസിന്റെ അടുത്ത് ഇറങ്ങി വന്നു. എവിടെ? മരണത്തിന്റെ നിഴലിൽ നിൽക്കുമ്പോൾ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. और हम देखते हैं कि वे उस अंधकार के उस माहौल में जहां पर सबने हार मान ली, ऐसे समय में परमेश्वर का दूत पौलुस के लिए उतर आया. അപകടത്തിൽപ്പെട്ട് കിടക്കുന്ന പ്രതികൂലത്തിന്റെ നടുവിലായിരിക്കുന്ന തന്റെ ഭക്തനെ ഉപേക്ഷിക്കുവാൻ ദൈവത്തിന് കഴിയത്തില്ല. തന്റെ ദൂതനെ അയച്ച് പത്രോസിനെ അവിടെ ധൈര്യപ്പെടുത്തുകയാണ്. हम देखते हैं कि प्रभु ने अपने भक्त के बचाव के लिए उस तूफान के बीच में, अंधकार के बीच में अपने दूत को वहां पर भेजा. പൗലോസിന് ധൈര്യമുണ്ടായി. पौलुस ने हिम्मत അവിടെ बांधी നമുക്കറിയാം, അവൻ എഴുന്നേറ്റ് ഭക്ഷിക്കാൻ തുടങ്ങി, സ്തോത്രം ചെയ്ത് ഭക്ഷിക്കാൻ और തുടങ്ങി. उसके कहने पे अन्य लोग भोजन करने लगे. കൂടെയുള്ളവരോടും ഞങ്ങൾ ഭക്ഷിക്കുക, പട്ടണം കിടക്കണ്ട, ഭക്ഷിച്ചോ എന്ന് പറഞ്ഞു. और साथ वाले लोगों को भी पौलुस ने बोला तुम्हें डरने की जरूरत नहीं. പ്രിയമുള്ളവരെ, സമുദ്രത്തിന്റെ ആഴങ്ങളിൽ പെട്ട് കിടക്കുന്ന ഒരു ഭക്തനെ വിടുവിക്കുവാൻ ലോകത്തിൽ ഒരു ശക്തിക്കും കഴിയത്തില്ല. ഓരോ ശക്തിക്കും കഴിയത്തില്ല. അവിടെ വിടുവിപ്പാൻ കഴിയുന്നത് ഒരൊറ്റ കരം മാത്രമേ ഉള്ളൂ. അത് സർവശക്തന്റെ കരമാണ്. ഹല്ലേലൂയ. और हम देखते हैं कि ऐसी हालात जहां पर किसी को बचने की कोई उम्मीद नहीं थी, वहां पर अपने भक्त को बचाने के लिए परमेश्वर अपने दूत को भेजता है. और जहां पर कोई नहीं पहुंच सकता, ऐसे स्थान से वो अपने लोगों को बाहर निकाल के लाता है. നമ്മുടെ ജീവിത പടകിൽ പലപ്പോഴും പ്രതികൂലത്തിന് തിരമാലകൾ ആഞ്ഞടിക്കും, നമ്മെ മൂക്കിക്കളയുവാൻ ശ്രമിക്കും. ഹല്ലേലൂയ. എന്നാൽ അവിടെ നാം ഭയപ്പെടേണ്ട ആവശ്യമില്ല. നിന്നോടുകൂടെ ഇരിക്കുന്നവൻ കണ്ടാൽ ലോകാവസാനത്തോളം എല്ലാ നാളും കൂടെ ഇരിക്കാമെന്ന് പറഞ്ഞ വാക്ക് പറഞ്ഞവൻ അവിടെ നിന്നോടുകൂടെ ഇരിക്കും. അവൻ നിന്നെ വിടുവിക്കും. मेरे और आपके जीवन के अंदर हमें निराशा में कभी जाना नहीं है, हमें उम्मीद नहीं छोड़ना है, क्योंकि जिसने वायदा किया कि देखो मैं जगत के अंत तक तुम्हारे साथ में हो, हर विपरीत परिस्थिति में हमें बाहर निकालने के लिए, हमें बचाने के लिए उसकी सहायता का हाथ हर समय हमारे लिए उपलब्ध रहता है. എന്റെ നിങ്ങളുടെ ജീവന നേരെ വെല്ലുവിളി ഉയർത്തിക്കൊണ്ട് നമ്മെ തകർത്ത് കളയുവാൻ, മുടിച്ചു കളയുവാൻ, ഇല്ലായ്മ വരുത്തുവാൻ ശത്രു കണികൾ ഒരുക്കി കാത്തിരിക്കുമ്പോൾ ഒരു കാര്യം മറന്നു പോകരുത്. ഹല്ലേലൂയ. അതിന് നടുവിലും വിടുവിക്കുന്ന ഒരു ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യമുണ്ട്. ഹല്ലേലൂയ. मेरे और आपके खिलाफ परिस्थितियां कितनी भी विपरीत क्यों न हो जाए, लेकिन मैं आपसे कहना चाहूंगा, आपको हिम्मत बांधना है, आपको डरना नहीं है, क्योंकि वहां से बाहर निकालने के लिए आपके परमेश्वर का हाथ पर्याप्त है. പ്രതികൂലത്തിന്റെ ഈശാന മൂലം നമ്മുടെ നേരെ ആഞ്ഞടിക്കുമ്പോൾ ഒരു പക്ഷെങ്കിൽ നാം ചിന്തിച്ചു പോയിട്ടുണ്ടായിരിക്കാം, ഇതുകൊണ്ട് എൻ്റെ ജീവിതം കഴിയും, ഇവിടുന്ന് ഒരു സ്റ്റെപ്പ് എനിക്ക് മുന്നോട്ട് വയ്ക്കുവാൻ കഴിയത്തില്ല, എൻ്റെ ഭാവി എന്തായിത്തീരുമെന്ന് പറഞ്ഞ് വ്യാകുലപ്പെട്ട ദിവസങ്ങൾ ഒരു പക്ഷെങ്കിൽ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഉണ്ടായിരിക്കാം. എന്നാൽ പ്രിയമുള്ളവരെ, ഇന്ന് പകൽക്കാലം ഉറപ്പോടെ വിളിച്ചു പറയട്ടെ, പ്രകൃതിയുടെ മേൽ അധികാരമുള്ളവൻ, തന്റെ ജീവന്റെ മേൽ അധികാരമുള്ളവൻ നിന്റെ കൂടെ ഇറങ്ങി വരികയും നിന്നെ വിടുവിക്കുകയും ചെയ്യും. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. चाहे हमारे जीवन की परिस्थितियां कितनी भी डरावनी क्यों न हो, चाहे कितनी भी निराशाजनक क्यों न हो, लेकिन मैं आपसे कहना चाहूंगा, आपको हिम्मत नहीं छोड़ना है, आपको हार नहीं मानना है. उन विपरीत परिस्थितियों से आपको बाहर निकालने की सामर्थ्य रखने वाला, हर बातों को नियंत्रित करने वाला परमेश्वर आपके लिए उतर आएगा और वो आपके लिए अपने कार्यों को करेगा. ഈ മരണനിഴലിന്റെ അനുഭവത്തിലൂടെ കടന്നുപോയ ഒരു വ്യക്തിയാണ് ഞാൻ.
അതുകൊണ്ട് എനിക്ക് ഉറപ്പോടെ പറയാൻ കഴിയും, പിടിപ്പിക്കുന്ന ഒരു ദൈവം നിന്റെ കൂടെ ഉണ്ടെങ്കിൽ ഒരു ശത്രു നിന്നെ ഒന്നും ചെയ്യുവാൻ കഴിയത്തില്ല. Praise मेरे the Lord. व्यक्तिगत जीवन में इन हालातों से होकर गुजरा हुआ व्यक्ति हूं मैं, इसलिए मैं दावे के साथ में कहना चाहूंगा, शत्रु आपके जीवन में हानि के लिए कुछ भी नहीं कर पाएगा. आपको वहां से परमेश्वर बाहर निकालेगा और आपका जीवन लाभ में, आशीषों में बढ़ते हुए आप देख पाओगे. ഒരു കുളിമുറിയിൽ ഞാനും ഒരു വിഷപ്പാമ്പും ഏതാണ്ട് 1 മണിക്കൂറോളം ഹല്ലേലൂയ ഒന്നിച്ചു നിന്നു. അത് 1 ഇഞ്ച് വ്യത്യാസത്തിൽ ഞാൻ കുളിക്കാൻ കയറിയതാണ്. അങ്ങനെ നിൽക്കുന്നു, വിഷപ്പാമ്പ് എന്നോട് കൂടെ ഉണ്ടായിരുന്നു. और मुझे याद करता हूं एक समय जब मैं नहाने के लिए बाथरूम में गया, मुझे नहीं मालूम उस बाथरूम में एक जहरीला सांप था और लगभग 1 घंटा मैं और वो सांप उस बाथरूम के अंदर हम रहे. ഞാൻ പൈപ്പിൽ നിന്ന് തൊട്ടിയിൽ നിന്ന് ബക്കറ്റിൽ നിന്ന് കുനിഞ്ഞ് വെള്ളമെടുക്കുമ്പോൾ എന്റെ തലയ്ക്ക് നേരെ മേളിലെ കതവിന്റെ മേളിൽ വിഷപ്പാമ്പ് എന്നെ നോക്കി ഇങ്ങനെ നിൽക്കുകയാണ്. Praise the और Lord. मैं नहा रहा हूं और मैं देख रहा हूं कि ऊपर सांप बैठा हुआ है. ഹല്ലേലൂയ. Jesus. പിടിപ്പിക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ടെങ്കിൽ പിന്നെ അടങ്ങിയിരിക്കുവാൻ കഴിയത്തില്ല. Praise the Lord. ഹല്ലേലൂയ. मैं आपको कहना चाहूंगा, समस्याएं आएगी लेकिन छुड़ाने वाला एक परमेश्वर हमारे लिए उपलब्ध है, इसलिए हमें निराश होने की जरूरत नहीं है. സിംഹക്കുഴിയൻ ദാവീദിനെ പിടിപ്പിച്ചതുപോലെ ആ പാമ്പിന്റെ വായ തുറക്കുവാൻ ദൈവം അനുവദിച്ചില്ല. Praise the Lord. देखिए, दाऊद दानियल को शेरों की मांस से बचाया हुआ परमेश्वर मुझे भी उस सांप के सामने से प्रभु ने मुझे बचाया. അതുകൊണ്ട് എനിക്ക് ധൈര്യമായി പറയാൻ കഴിയും, മരണത്തിൽ കൂടെ കടന്നു പോയാലും ഞാൻ ഒരനർത്ഥവും ഭയപ്പെടുകയില്ല, നീ എന്നോട് കൂടെ ഇരിക്കുന്നുവല്ലോ. इसलिए मैं दावे के साथ में, हिम्मत के साथ में कहने पाऊंगा, चाहे घोर अंधकार की तराई से होकर मैं गुजरूं, मुझे डरने की जरूरत नहीं, क्योंकि मेरा परमेश्वर मुझे बचाए. ഇവിടെ ഇരിക്കുന്ന യുവനത്തോട് ഉറപ്പായി വിളിച്ചു പറയട്ടെ, നിന്റെ ജീവിതത്തിൽ ഏത് അനർത്ഥം വന്നാലും ഭയപ്പെടേണ്ട കാര്യമില്ല. യേശു കർത്താവ് പറഞ്ഞു, ഞാൻ നിന്നോട് കൂടെയുണ്ട് എന്ന് പറഞ്ഞെങ്കിൽ അവൻ നിന്നോട് കൂടെയുണ്ട്. Praise the और Lord. मैं आपसे कहना चाहूंगा, आपको डरना नहीं है, थकना नहीं है, हार नहीं मानना है. हर विपरीत परिस्थिति में बल के साथ में, जय के साथ में आपको खड़ा रहना है, क्योंकि आप अकेले नहीं है, आपका परमेश्वर आपके साथ में है. മനുഷ്യൻ ഇറങ്ങി വന്ന് വെടിയിപ്പാൻ കഴിയാത്ത സ്ഥാനത്ത്, മനുഷ്യനെ രക്ഷിപ്പാൻ കഴിയാത്ത സ്ഥാനത്ത്, ആ സ്ഥാനത്തും ഇറങ്ങി വന്ന് വെടിയിപ്പാൻ കഴിവുള്ളത് ദൈവത്തിന് മാത്രമാണ്. ഹല്ലേലൂയ. देखिए, जहां पर कोई आपकी मदद नहीं कर सकता, ऐसे स्थानों में आपका परमेश्वर आपके द्वारा अद्भुत कार्यों को करेगा. നമുക്കറിയാം, അപ്പോസ്തലനായ പത്രോസിനെ കാരാഗ്രഹത്തിന്റെ ഉള്ളറയിൽ അടച്ചു. पतरस को कारागृह के अंदर बांध दिया गया था പടയാളികൾ കാവൽ നിൽക്കുകയാണ്. और चारों ओर पहरेदारी लोग कर रहे हैं. പത്രോസ് ചങ്ങലകളാൽ ബന്ധിക്കപ്പെട്ടവനായി കിടന്നുറങ്ങുകയാണ്. जंजीरों में बंधा हुआ पतरस लेटा हुआ है. നേരം വെളുക്കുമ്പോൾ അവന്റെ തല കണ്ടിക്കേണ്ടതാണ്. Praise the Lord. अगली सुबह उसे मारने जा रहे हैं. ഹെരോദാവ് അതിനുള്ള വാളെല്ലാം ഒരുക്കി കാത്തിരിക്കുകയാണ്. हेरोद तैयारी के साथ में बैठा है, ആ പത്രോസിന് യാതൊരു ഭയമില്ല, അവൻ ചങ്ങലയുടെ നടുവിൽ കിടന്നുറങ്ങുകയാണ്. लेकिन पतरस डर नहीं रहा, बड़े आराम से वो सो रहा है. പത്രോസിന് അറിയാം, എന്റെ നാഥൻ എന്റെ കൂടെയുണ്ട്, അവൻ എന്നെ ഇതിൽ നിന്ന് വിടുവിക്കും. Praise the Lord. पतरस को मालूम है, मेरा प्रभु मेरे साथ में है, वो जो कुछ करेगा अच्छा करेगा. ആ കാരാഗ്രഹത്തിനുള്ളിൽ ഒരു ഈച്ചയ്ക്ക് പോലും കടന്നു ചെല്ലാൻ കഴിയാത്ത സാഹചര്യമാണ്. और उस कारागृह के अंदर कोई प्रवेश नहीं कर सके, इतनी सुरक्षा वहां पर थी. എന്നാൽ തന്റെ ദാസനെ വിടുവിപ്പാനായി സ്വർഗത്തിന് അടങ്ങിയിരിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല. സ്വർഗത്തിലെ ദൂതന കാരാഗ്രഹത്തിന്റെ ഉള്ളിൽ ഇറങ്ങി വന്നു. Praise the Lord. लेकिन अपने भक्त को बचाने के लिए स्वर्ग का दूत वहां पर उतर आया, ऐसा हम देखते हैं. കാരാഗ്രഹം ദൈവത്തിന് വിഷയമല്ല. कारागृह परमेश्वर के लिए बड़ा विषय नहीं है. ഏത് അന്ധകാരത്തിന്റെ ആ താഴ്വരയായിരുന്നാലും അത് ദൈവത്തിന് വിഷയമല്ല. अंधकार की कितनी बड़ी तराई है, वो भी प्रभु के लिए विषय नहीं है. എവിടെയും ഇറങ്ങി വന്ന് പിടിപ്പാൻ കഴിവുള്ള ഒരു ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. चाहे ഹല്ലേലൂയ. कितनी भी खराब परिस्थिति क्यों न हो, वहां से बचाने की सामर्थ रखने वाला ഈ परमेश्वर. ദൈവത്തെ സേവിപ്പാൻ ഇറങ്ങിയാൽ ധന്യരാണ് പ്രിയമുള്ളവരെ. और ഹല്ലേലൂയ. इस प्रभु को मान सका, ये मेरे जीवन की सबसे बड़ी आशीष है. ലോകത്തിൽ ഒരു പക്ഷെങ്കിലും ഒന്നുമില്ലായിരിക്കാം, ആരും നമ്മെ മാനിക്കുന്നില്ലായിരിക്കാം, സാരമല്ലെന്നാൽ മാനിക്കുന്ന ദൈവമുണ്ട്, അവൻ നമ്മോട് കൂടെയുണ്ട്. Praise the Lord. एक ऐसा परमेश्वर जहां पर हमारी कोई नहीं सुनता, ऐसे समयों में हमारी सुनकर हमारे लिए कार्य करने वाला एक परमेश्वर आज हमारे लिए उपलब्ध है. സങ്കീർത്തനക്കാരൻ പറയുന്നു,
കൂരിരുൾ താഴ്വരയിൽ കൂടെ കടന്നുപോയാൽ ഞാൻ ഒരു അനർത്ഥവും ഭയപ്പെടും. चाहे मैं घोर अंधकार से भरी हुई तराई से चाहूं तो भी मैं न डरूंगा. ദാവീദ് അനുഭവത്തിൽ നിന്നാണ് അത് വിളിച്ചു പറഞ്ഞത്. दाऊद ने अपने अनुभव से कहा. തന്റെ വനാന്തരത്തിലെ ജീവിതത്തിലും തന്റെ ജീവിതത്തിൽ ആ സംഭവങ്ങൾ നടന്നിട്ടുണ്ട്. പ്രൈസ്. उसके जीवन में ऐसी हालातों से वो गुजरा है. ദാവീദ് തന്നെ പറഞ്ഞല്ലോ, ഒരിക്കൽ ഒരു സിംഹം ഒരിക്കൽ കരടിയും വന്ന് എന്റെ ആടുകളെ പിടിച്ചു, ഞാൻ അതിനെ പിന്തുടർന്ന് പിടിച്ചതിനെ അത് കീറിക്കളഞ്ഞു എന്ന് പറഞ്ഞു. दाऊद कहता है कि मेरे खिलाफ शेर आया, भालू आया, लेकिन मैं हारा नहीं, उनके ऊपर भी मैंने विजय को पाया. ഏത് പ്രതികൂലത്തിന്റെ നടുവിൽ നമ്മെ വെടിയിക്കുന്ന ഒരു ദൈവമുണ്ട്. हर विपरीत परिस्थिति में जय देने वाला परमेश्वर. എത്ര പേർ സന്തോഷത്തോടെ അത് ഏറ്റെടുത്ത് ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്യും. कितने लोग अपने हाथों को उठा के प्रभु को धन्यवाद दे सकते हैं. हालेलुया. प्रभु तू मुझे बचाने वाला परमेश्वर. പ്രൈസ് ലോർഡ്. हालेलुया. പ്രതികൂലത്തിന്റെ കാറ്റ് നിനക്കും എനിക്ക് നേരെ ആഞ്ഞടിക്കാം. विपरीत हवाएं जब हमारे खिलाफ बहेगी, ഒരുപക്ഷെങ്കിൽ നാം നമ്മുടെ ആ പടക് തകർന്നെന്ന് വരാം. हमें लगेगा कि जहाज बिखर जाएगा, എങ്കിലും അതിന്റെ നടുവിൽ നിന്ന് നമ്മെ കരം പിടിച്ചുയർത്തുന്ന ഒരു ദൈവം. लेकिन उसके बीच में हमें बचाने वाला ആ परमेश्वर. ദൈവത്തിൽ നമുക്ക് ആശ്രയിക്കാം. उस प्रभु पर हम ആ भरोसा ദൈവത്തെ करें. നമുക്ക് ആത്മാർത്ഥമായി സേവിക്കാം. उस प्रभु के पीछे हम ആ चलें. കർത്താവിന്റെ വരവ് അടുത്തിരിക്കുന്നു. वो प्रभु का आगमन निकट है. കാഹളം ധ്വനിക്കാൻ നേരമായി. तुरही का फूंकने का समय आ गया. കാഹളം ധ്വനിക്കുമ്പോൾ നാം എല്ലാവരും അക്ഷയരായി അവന്റെ സന്നിധി കാണപ്പെടേണ്ടതിന് നാം ഒരുങ്ങി കാത്തിരിക്കാം. प्रभु के आगमन के लिए अपनी तैयारी में हम बने रहे. അതിനായി ഈ വചനങ്ങൾ ആ ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ എന്ന് प्रभु പറഞ്ഞുകൊണ്ട് आप में से വാക്കുകൾ हर एक ധരിക്കും. को आशीष देने पाए. സമയം അനുവദിച്ച കർത്താവിന്റെ ദാസനോട് എന്നെ ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്ത് സഹായിച്ച കർത്താവിന്റെ ദാസനോട് നന്ദി അറിയിക്കാം. आप सभी को दिल से धन्यवाद. तालियां बजाकर ईश्वर प्रभु के दास के लिए हम धन्यवाद दें. और महत्वपूर्ण वचन प्रभु के दास ने हमारे बीच में रखा. चाहे कौन सी तराई से गुजरे, बोलिए मेरे पीछे, घोर अंधकार की तराई से होकर मैं गुजरूं तो भी हानि से न डरूंगा. हानि से न डरूंगा. क्यों? मेरे में ताकत है, मैं अनुभवी हूं, मैं पढ़ा लिखा हूं, मेरे पास में गवर्नमेंट जॉब है. नहीं. क्यों नहीं डरूंगा? क्योंकि वो मेरे साथ में. हालेलुया. वो मेरे साथ में. एक बात इसी पद में से बोलकर मैं अपनी बात को बंद करूंगा. पौलुस को जब प्रभु ने बोला शुरुआत में कि क्रेते से जहाज हिलाना नहीं है, पौलुस ने सरदारों को समझाने का प्रयास किया, भैया जहाज मत लाओ. लोगों ने बात मानी? मानी या नहीं मानी? आप पढ़ के 27 लोगों ने बात नहीं मानी. प्रभु ने कहा मनवाता हूं मैं. प्रभु ने क्या सोचा? मनवाता हूं. आज सुन, प्रभु जब आपसे कुछ बात कहता है और आप जब लोगों को बोलते हैं, लोग आपकी बात को मानते हैं, किसमें क्या है? आप बोलोगे अपना जीवन बचा लो, प्रभु के आगमन के लिए तैयारी कर लो. लोग बोलेंगे अरे क्या लेना देना, मेरे पास में तो सब कुछ है. बड़ी आंधी चली, यूरुकुलीन नाम है उसका. कितने लोग समझ पा रहे हैं? हानि पौलुस को नुकसान पहुंचाने के लिए नहीं थी, पौलुस को मंजिल पर पहुंचाने के लिए थी. आप समझ रहे हैं? आप समझ रहे हैं? जहां पर आपको सम्मान मिलना चाहिए था, जहां पर आपको मान मिलना चाहिए था, वहां पर लोगों ने आपको सम्मान नहीं दिया, लोगों ने आपको मान नहीं दिया. परमेश्वर कह रहा है एक बड़ी आंधी को मैं चलाऊंगा, एक बड़ी आंधी को मैं चलाऊंगा. उस आंधी को देखकर तुझे डरने की जरूरत नहीं है, क्योंकि वो आंधी तेरी हानि के लिए नहीं है. जिन लोगों ने तेरा अपमान किया, जिन लोगों ने तेरा ठट्ठा उड़ाया, जिन लोगों ने तेरी बात को नहीं माना, उन लोगों के सामने मैं तुझे मेरे गवाह के रूप में खड़ा करने जा रहा हूं. हालेलुया. बड़ी आंधी चली, 14 दिन तक सूरज दिखा नहीं, लोग डर गए. पौलुस खड़ा होता है. हालेलुया. पौलुस खड़ा होता है और कहता है किसी के प्राण की हानि नहीं होगी, लेकिन ये जहाज
जिस पर तुमने भरोसा किया था ना, वो जहाज बिखर जाएगा। जिस जहाज पर तुमने भरोसा किया वो जहाज बिखर जाएगा, लेकिन जहाज बिखर जाएगा, तुम्हारे प्राण की हानि नहीं होगी, क्योंकि मैं यहां पर हूं। आप समझ रहे हैं? पवित्र आत्मा ऐसे माहौल को भेजने जा रहा है आपको सम्मान के पद पर पहुंचाने के लिए। जिन लोगों ने आपको हल्के में लिया, जिन लोगों ने आपका निरादर किया, ऐसे स्थानों में परमेश्वर आपको खड़ा करने जा रहा है। आंधियां बहेगी, लेकिन आपको डरना नहीं है, आपको निराश नहीं होना है। वो आपकी हानि के लिए नहीं है। बोले मेरी हानि के लिए नहीं, जोर से बोले मेरी हानि के लिए नहीं। कोई आंधी मेरी हानि के लिए नहीं, बड़ी आंधी मेरी हानि के लिए नहीं, अंधकार मेरी हानि के लिए नहीं, मृत्यु की तराई मेरी हानि के लिए नहीं। मेरा परमेश्वर मेरे लाभ ही के लिए उन सारी बातों को मोड़ने जा रहा है। हालेलुया। जिसने ये समझ लिया वो हर बात में हंसेगा, है ना? हंसेगा कि नहीं हंसेगा? बड़ी आंधी आ रही है, पौलुस को मालूम है ये आंधी मुझे कहीं पहुंचाने के लिए आ रही है। बाकी लोग बोलेंगे अरे आंधी आंधी आंधी। पौलुस आंधी 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 नहीं बोलेगा। पौलुस कहेगा मेरी मंजिल निकट आ रही है, मेरी मंजिल निकट आ रही है। एक आत्मिक विश्वासी, आत्मा में चलने वाला व्यक्ति आंधी को नहीं देख रहा, गोलियात के तलवार को नहीं देख रहा, गोलियात के भुजबल को नहीं देख रहा। उसको मालूम है हर चुनौती, हर आंधी मेरे जीवन में मसीह की जो बुलाहट है, उस बुलाहट में प्रकटीकरण के लिए, अगले पड़ाव के लिए, मुझे पहुंचाने के लिए परमेश्वर के द्वारा नियुक्त है। Hallelujah. Every obstacle, every challenge is appointed to elevate you to the next step. अगले कदम पर, अगले पड़ाव पर हमें पदोन्नति देकर पहुंचाने के लिए परमेश्वर हमारे जीवन में आने वाली हर आंधी और तूफान को इस्तेमाल में लेगा, क्योंकि वो सब बातों के ऊपर नियंत्रण करने वाला परमेश्वर है। आप समझ रहे हैं? यहोवा राजा है। यहोवा कौन है? राजा है। सब पर वो राजा है, सब पर वो राजा है। कोई बीमारी इतनी बड़ी नहीं कि परमेश्वर के सामने, हालेलुया, वह हावी हो जाए। कोई बीमारी बड़ी नहीं। वचन में लिखा है कि मृत्यु जो आखिरी शत्रु है, उसको भी यीशु मसीह ने क्या कर दिया? परास्त कर दिया, परास्त कर दिया। और कहा हे मृत्यु तेरी जय कहां रही, हे मृत्यु तेरा डंक कहां रहा। हालेलुया, हालेलुया। आप समझ रहे हैं? मृत्यु जो आखिरी शत्रु है, उसको भी यीशु मसीह ने क्या कर दिया? परास्त कर दिया। अब उससे बढ़कर दुनिया में क्या हो सकता है? कुछ भी नहीं हो सकता। बोले कुछ नहीं हो सकता, बोले कुछ नहीं हो सकता। मेरा परमेश्वर सब बातों में मेरे लाभ के लिए। हालेलुया। मेरा परमेश्वर सब बातों में मेरे लाभ के लिए। कितने लोग विश्वास से आज घोषणा कर सकते हैं हमें डरना नहीं है, निराश नहीं। बोला मैं डरूंगा नहीं, बोले मैं डरूंगा नहीं। जोर से बोले मैं डरूंगा नहीं, और जोर से बोले मैं डरूंगा नहीं, मैं डरूंगा नहीं, मैं निराश नहीं होऊंगा। बीमारी मुझे डरा नहीं पाएगी, कर्जा मुझे डरा नहीं पाएगा, अन्य किसी की धमकी मुझे डरा नहीं पाएगी, मेरा माहौल मुझे डरा नहीं पाएगा, कोई नियम कानून मुझे डरा नहीं पाएगा, क्योंकि मुझे मालूम है जो कुछ भी मेरे जीवन में होगा वो अच्छा ही होगा, लाभ ही के लिए होगा, मेरी बढ़ोतरी के लिए ही होगा, और मसीह की पहचान में मैं आगे ही बढ़ूंगा। हालेलुया। मैंने सच बोला या झूठ बोला? है ना? हम सबके जीवन में पीछे मुड़कर देखेंगे तो यही कहेंगे ना, जो भी हुआ उसमें प्रभु ने भलाई की। हालेलुया। आइए अपनी आंखों को बंद करें, हम प्रार्थना में जाएंगे। धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद परमेश्वर पिता, सामर्थ्य अनुग्रहकारी परमेश्वर पिता। हम लोग मिलकर आपको धन्यवाद देते हैं। आपने हम सबकी सहायता की आपके भवन में आने के लिए, आराधना करने के लिए, वचन सुनने के लिए, गवाही बोलने के लिए। परमेश्वर पिता प्रभु जी, हम लोग मिलकर प्रार्थना करते, कलीसिया के परिवारों को आपके लहू के अधीनता में लेकर आते। आपके दास के द्वारा आपने हमसे बातचीत की पिता, चाहे हम घोर अंधकार की तराई से होकर गुजरे तो भी हम हानि से न डरेंगे, क्योंकि आप हमारे साथ में हैं।
उस वायदे के द्वारा हम में से हर एक आने वाले दिनों में हर चुनौती का सामना करने पाए। प्रभु जी आपके सामर्थ्य हाथों में हर एक को हम सौंपते हैं। आने वाले दिनों में आप में बढ़ने के लिए हमें से हर एक को मदद करना। हमारे प्रियजन जो आने वाले दिनों में यात्रा करेंगे, अलग अलग जगहों में जाएंगे, हर एक के ऊपर आपकी सुरक्षा की घोषणा हम करते परमेश्वर पिता, आपकी चंगाई और आपका छुटकारा हर एक के जीवनों में बना रहने पाए। सारी बातों के लिए दिल से धन्यवाद, आदर में हम आपको देते हैं, प्रभु यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। हमारे परमेश्वर पिता का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की उपस्थिति और सहभागिता आज से लेकर उसके दूसरे आगमन तक हम सभी के साथ में बनी रहे, आमीन। जोर से बोले हालेलुया, और जोर से हालेलुया, हालेलुया। प्रभु हमें आशीष दे। आपस में एक दूसरे से जरूर मुलाकात कीजिएगा। जवानों की मीटिंग सीधे ऊपर के रूम में है। 9th क्लास से ऊपर पढ़ने वाले जवान लोग ऊपर पहुंच जाइए। यहाँ की बातों को छोड़ दीजिए, जवान लोग ऊपर पहुंच जाइए। ऊपर का मतलब 2nd फ्लोर में पहुंच जाइए। ओके, गॉड ब्लेस यू। प्रभु आपको आशीष देने पाए।